मग हा ग्रॅज्युएट चहाची सुरुवात नेमकी कशी झाली? माझा सगळ्यात मोठा जो गायडन्स आहे ना, ती माझी परिस्थिती होती. म्हणजे मी ज्या घरामध्ये राहत होतो त्याला प्लास्टर पण नव्हतं, खाली सारवलेलं असायचं. माझ्या आईने आहेर कमी केलेला आहे, पैसे नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या आईला कधी कधी साडी पण नाही दिली गेलेली, ज्यावेळेस तिला खूप जास्त गरज होती. सायकलवर जर एखादा आला ना तरी आम्ही त्याला सर म्हणायचो. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच इज्जत भेटते ना, नाही तर मग प्रत्येक गरीब लोक तर खूप दयाळू असतात. तुम्ही कुठल्या गरीबाच्या घरी गेला तुम्हाला चहा नाही पाजला जात. म्हणजे माझे मित्र ज्यावेळेस कॉलेज पास होऊन बाहेर पडतील त्यावेळेस मी नोकरी देणारा राहील, पण वांदे असे झाले की माझाच प्रॉब्लेम झाला. चहाचाच व्यवसाय करायचा तर तो डायरेक्टली पण टपरी वगैरे टाकू शकतो, मग त्याने फ्रँचायझीच का घ्यावी? म्हणजे ज्या हाताने साखर टाकली जाते ना त्याच हाताने चहा ओतला तो ते चाटलं जातं आणि परत त्याच हाताने साखर कमी जास्त केली जाते. जर मी माझ्या धंद्यामध्ये जर झाडू नाही मारू शकत ना, मला माझा स्वतःचा उद्योजक म्हणण्याचा अधिकार नाही. माझं आज वय 28 आहे. 28 मध्ये मी आज 1400 फ्रँचायझी पर्यंत आलो. जर आपले चहा विकून 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 BMW येणार असेल तर काय वाईट आहे? नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत एक युवा उद्योजक ज्यांनी अगदी शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलं. स्वतःबरोबरच त्यांनी इतरांनाही ग्रो करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही या गोष्टींना त्यांनी खोडून काढलेलं आहे. आपल्या चहाच्या ब्रँडमधून आज ते करोडोंची उलाढाल करतायत. तर आपल्यासोबत आहेत ग्रॅज्युएट चहाचे ओनर निलेश जाधव सर. नमस्कार सर. नमस्ते. भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आता तुम्ही प्रॉपर कुठून आहात? मी तसं प्रॉपर शिर्डीच्या जवळ एक गाव आहे गणेशनगर म्हणून, तिथून आहे. पण मी बिझनेसची स्टार्ट शिर्डीमधनं केली होती, साईबाबांच्या पावनभूमीमधून. फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कसं होतं? आता फॅमिली बॅकग्राऊंड तसं खडतर होता. म्हणजे मी ज्या परिसरात येतो किंवा ज्या बॅकग्राऊंडमधून येतो तिथं स्वप्न पण एक लक्झरी होती. म्हणजे एक नॉर्मल गोष्ट पण ती लक्झरी सारखी वाटायची आम्हाला. म्हणजे गुलाबजामुन जरी खायचे तरी ते लक्झरीमध्ये माझ्या दृष्टीने त्यावेळेस मोडायचं, असा बॅकग्राऊंड होता. आई वडील मजुरी करायचे. आईचं शिक्षण 4थी आहे, वडिलांचं 10वी नापास आहे. वडील सेंटरिंग कामामध्ये म्हणजे मजुरीच करायचे. तर असा बॅकग्राऊंड होता. मग हा ग्रॅज्युएट चहाची सुरुवात नेमकी कशी झाली? आता मी थोडी लॉंग स्टोरी सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यातनं कनेक्ट होईल. कसं होतं, मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस बॅकग्राऊंड नव्हता आणि बॅकग्राऊंड नसल्यामुळं असं वाटायचं की यार म्हणजे नॉर्मल कमीत कमी खाणं पिणं किंवा चांगलं राहणं किंवा चांगल्या गाडीत फिरणं ते तरी आपल्याला पाहिजे. आणि कदाचित त्यावेळेस मला असं हॅमर केलेलं गेलं होतं की यार ही जी लाईफस्टाईल बनलेली नाही फक्त श्रीमंतांसाठी आहे. पण असं नव्हतं. ते आत्ता रिअलाईज होतंय की त्यावेळेस जे बघितले छोटे स्वप्न होते ते म्हणजे खूप इझिली कंप्लीट होऊन गेले माझ्या, कारण ती सातत्याने मेहनत चालू होते. मग नंतर मी माझं एज्युकेशन जिल्हा परिषद शाळेतनं केलं. त्याच्यानंतर गणेशनगरमधनं म्हणजे रयत शिक्षण संस्थेमधनं 10वी 12वी पर्यंत शिकलो. नंतर इंजिनिअरिंग करायचं ड्रीम होतं पण घरीची परिस्थिती नव्हती आणि नाही म्हणजे करू शकलो. मग मी 11वी 12वी नंतर हे केलं, BSc केलं. तर BSc करण्याचं रिझन पण असं होतं की यार चला आता म्हणजे सांगू काहीतरी आपण. मग मी इंजिनिअरिंगला जायचं स्वप्न सांगत होतो सगळ्यांना, पण आलो BScला. मग त्या पिरियडला मी असं सांगायला लागलो की यार माझं म्हणजे नाही का माझा ड्रीम आहे UPSC वगैरे कराल, पण हे पण आतून माहिती होतं नाही होणार माझ्याकडनं. मग ते करता करता असंच मला नेटवर्किंगचा कॉन्सेप्ट आला. नेटवर्क मार्केटिंग जे डायरेक्ट सेलिंग वगैरे आहे की तुम्ही 2 माणसं जोडा, 2 माणसं जोडले का त्याचे तुम्हाला एवढे पैसे भेटल तेवढे पैसे भेटल. आणि काय असतं ना, मिडल क्लासच्या आयुष्यात तो कॉन्सेप्ट बऱ्याच जणांच्या आलेला आहे. मग माझ्या आला आणि तिथं मला स्वप्न दाखवले गेले की 1 करोड भेटल, 2 करोड भेटल, चांगली गाडी राहील, चांगला पैसा राहील, चांगलं घर राहील. कदाचित त्यावेळेस ते पसलं नाही का, कारण कसं होईल, कारण जिथं आपण खाण्यासाठी आपण ड्रीम बघतो, जिथं खाणं म्हणजे एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटला मी त्याला लक्झरी समजत होतो. एखाद्या गाडीत बसलो, चांगल्या गाडीत फिरलो तरी लक्झरी समजत होतो. तर मग त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं असं वाटलं की यार नाही यार हे पॉसिबल नाही वाटत आहे मला. पण मग मी जॉईन केलं तिथं आणि नंतर तिथून मी कॉलेजचं पण माझं थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम झाला की सोडून द्यायला लावलं. आणि तिथं मला असं सांगितलं गेलं की भाई तुझं UPSC वगैरे ज्याच्यातून जे ड्रीम जॉब भेटतं लोकांना IAS वगैरे त्याच्यापेक्षाही चांगलं आहे म्हणजे नेटवर्क मार्केटिंगवाले असतात, ते चुकीचं होतं. पण ठीक आहे, तिथून एक स्वप्न बघायला सुरुवात केली.
केली आणि नंतर ग्रॅज्युएशन झालं. तर ग्रॅज्युएशन येऊपर्यंत मी 5-6 कंपन्या बदलल्या होत्या आणि आमचे सिनियर प्रत्येक वेळेस मला तेच सांगायचे की निलेश आता ह्या कंपनीमध्ये चांगलं होईल बरं का, त्या कंपनीत चांगलं होईल. असं थोडंसं होतं. आता थोडंसं लॉंग जातोय कारण मी तुम्हाला ग्रॅज्युएटची जर्नी सांगतोय. तर मग तिथं ते झाल्यानंतर असं मला वाटायचं की मी माझं कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे 1 वर्ष ट्रेन झालो ना बोलायला वगैरे, तर तिथं असं बोलायला लागलो की म्हणजे माझे मित्र ज्यावेळेस कॉलेज पास होऊन बाहेर पडतील त्यावेळेस मी नोकरी देणारा राहील. पण वांदे असे झाले की माझाच प्रॉब्लेम झाला. मग नंतर मी म्हणजे असं तिथं मोटिवेट होऊन EMI वरती गाडी घेतली होती. तर ती गाडीची पण खूप मोठी स्टोरी की गाडीचं डाऊन पेमेंट करायलाच माझ्या आईने बचत गट काढून दिलं होतं आणि ती नेमकं माझी चोरीला पण गेली 2020च्या जर्नीमध्ये. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये होतं. पण तिथं नंतर नेटवर्क मार्केटिंग थांबलं, डायरेक्ट सेलिंग थांबलं. मग करायचं काय, तर खूप साऱ्या गोष्टी केल्या. मग मी बऱ्याचशा ठिकाणी, पण मला पहिल्यापासून असं वाटत होतं की यार मी जिथं नवीन लोकांना भेटेल आणि नवीन लोकांना भेटून जी मला नॉलेज भेटेल किंवा ऊर्जा भेटेल किंवा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील, ते मला असं जागेवरती नाही भेटणार. आणि मी त्या टाईपचा पर्सन नाही. म्हणजे मला जर तुम्ही म्हटले की पॉडकास्टच करा पुढचे 30 दिवस, मी कधीच नाही करू शकत. तुम्ही म्हटले फक्त चहाच विका, तर मी चहा पण नाही विकू शकत. मला असं थोडंसं ॲडव्हेंचरस लागतं किंवा थोडंसं ट्रॅव्हल लागतं. या सगळ्या गोष्टी होत्या. तर मग मी म्हटलं आपण EMRचा जॉब करू. मग मी बऱ्याच कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिला. तिथं तर सगळे मला म्हणायचे की भाई तुझं हे काय एक्सपिरियन्स काय. अहो माझं वय 21 आहे, माझं डिग्री झालेली जस्ट आत्ता, रिझल्ट पण नाही आला, मी एक्सपिरियन्स कसं दाखवणार. आणि फ्रेशर मुलाला तो प्रॉब्लेमच येत होता. म्हटलं आता काही झालं ना, आता नोकरी करायचीच नाही. म्हटलं आता नोकरी देणारे बनायचं. आपण जे ड्रीम आपण नेटवर्किंगमध्ये बघितलं होतं ते आपण आता आपल्या बिझनेसमधनं कम्प्लीट करायचं. आणि ह्यासाठी मग तयारी सुरू केली. मग आता बिझनेस करायचा तर पहिली गोष्ट म्हणजे आयडिया लागणार. तेवढं तर मी अशा बॅकग्राऊंडमध्ये होतो तिथं आयडिया सुचणारच नाही. आणि आमच्या घरात TV वगैरे पण नव्हता. मी TV पण नाही बघितलेला जास्त. 2020 लॉकडाऊनमध्ये मी माझ्या घरात पहिला TV आणलेला आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी नसल्यामुळं मोबाईल नव्हता, अँड्रॉइड वगैरे, सोशल मीडियावरती पण नव्हतो. मग करायचं काय तिथं, तर बिझनेस करायला आयडिया लागणार. आयडिया जरी भेटली काहीतरी आपण सर्च करू. नंतर मग म्हणजे UPSC वगैरे तो स्टॉप घेतला आणि होणार पण नव्हतं. मग म्हटलं चला आता बिझनेस करायचा तर असा बिझनेस करू ना जो की आपल्या प्रोफेशनवरती डिपेंड करत आणि माझ्या जो स्वतःमध्ये टॅलेंट आहे त्याच्यावर, कारण मला बोलायला जास्त आवडत होतं. म्हटलं चला आता BSc झालेलं आपण क्लासेस सुरू करू. पण आता क्लासेसला पण आता तुम्ही ऑलरेडी म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की क्लासेसला पण असं वाटतं की काहीतरी मास्टर्स पाहिजे किंवा BEd DEd झालेलं पाहिजे. पण माझे स्वप्न होते की आता काहीतरी हातपाय मारायचे. तर मग मी दाजींकडनं 7,000 रुपये घेतले आणि क्लास सुरू केला होता राहता शहरामध्ये 11वी-12वी सायन्सचा. तर खूप सारे चॅलेंजेस होते आणि फिजिक्स शिकवायचं होतं. फिजिक्स असा सब्जेक्ट आहे की तो नवीनच वाटत असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण वाचलं तरी नवीन वाटत असतं. त्याच्यात अभ्यास करायचा किंवा JEE झालं, CET झालं, नीट झालं, हे वाचायचं खूप टफ होतं माझ्यासाठी. पण ते स्वप्न होते ना जे बघितलेले होते की आता जॉब देणारं म्हणजे जॉब करणारं नाही बनायचं, जॉब देणारं बनायचं. आणि आपल्या माध्यमातून लोकांना आपण काहीतरी रोजगार दिला पाहिजे किंवा आपल्या माध्यमातून लोक व्यावसायिक बनले पाहिजे. चला सुरुवात होईल म्हणून मी क्लास सुरू केला 2017ला. आणि मग 2017ला क्लास करता करता मी तुम्हाला सांगितलं ना, मी एका जागी कधीच नाही बसू शकत. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये मी पर्सनली त्या गोष्टी फॉलो करतो की माझ्या आयुष्यात जर एखादी सरळ गोष्ट झालेली आहे ती मला कधीच नाही आवडत. मी तिथं ऑब्जेक्शनच आणतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जे माझं आज वय 28 आहे, 28मध्ये मी आज 1400 फ्रँचायझीपर्यंत आलो, एवढा मोठा टर्नओव्हर करतोय, एवढी मोठी टीम बनवलेली, ते केवळ त्याच्यामुळे. सरळ चाललेलं आहे ना, सुखी चाललेलं आहे ते मला आवडतच नाही. आणि मला असं वाटतं की जर माझ्या आयुष्यात एकदम व्यवस्थित सगळं चाललेलं आहे ना, तर माझे लाईफ काही ना काही प्रॉब्लेम करणार आहे. म्हणून मीच आणून ठेवतो, म्हणजे नवीन नवीन चॅलेंजेस घेतो. तर क्लास सुरळीत चालला होता, त्याच्या माध्यमातून पैसे यायला लागले. घरच्यांचे जे म्हणजे प्रॉब्लेम बघितले होते आपण, ॲटलिस्ट खाणं असेल, पिणं असेल, बाकीच्या गोष्टी किंवा ते सगळं अचीव होऊ शकत होतं क्लासेसमधून. आणि 150 मुलं होते आणि सायन्सची फी पण चांगली असते, 15-20 हजार रुपये फी होती. तर चांगला टर्नओव्हर पण मी करत होतो. पण मग तिथं चला आता काहीतरी दुनिया बदलायची आहे. आणि त्याच पिरियडला बिल गेट्सला ऐकलेलं होतं आणि बिल गेट्सला मी फॉलो करत होतो. आणि माझ्या मोबाईलचं वॉलपेपर पण बिल गेट्स होता. तर बिल गेट्सचं मी खूप जास्त फॉलो केलं. तर तिथं असं लक्षात म्हणजे बिल गेट्सनी सांगितलं की मला जगामधून मलेरिया हटवायचा आहे. आणि ज्यावेळेस मी त्याचं ते ऑटोबायोग्राफी ऐकली
तर तिथं मला रिअलाईज झालं की यार मी क्लास घेतोय, 150-200 मुलांना शिकवतोय, मी दुनिया काय बदलतोय, किंवा मी भारत लेवलला काय करेल, किंवा मी देश कसा बदलेल, किंवा माझं देशामध्ये नाव कसं होईल, किंवा मी देशातला एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल. आणि तिथून मी खूप जास्त इन्स्पायर झालो. म्हटलं यार असा प्रॉब्लेम आपण फाइंड करू ना की जिथं म्हणजे आपण देशामध्ये तो सगळ्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो. कारण विचार करा ना, बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट बनवलेलं आहे, जे मायक्रोसॉफ्ट शिवाय आपण कम्प्युटर इमॅजिन करू शकत नाही, ज्या मायक्रोसॉफ्ट शिवाय आपण मोबाईल आज ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय त्या वापरू शकत नाही, तरी त्या काळात बनवून वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आज तो म्हणतोय की मला जगातून मलेरिया हटवायचा आहे. आपला विचार फक्त कुठपर्यंत असतो. आता मी तुमचं इथं कोट पण वाचला, माइंडसेट इज एव्हरीथिंग. म्हणजे त्याचा माइंडसेट बघा ना काय होतं की जगातून मलेरिया हटवायचा आहे. आपण म्हणतो घरातलं काहीतरी करू, आपल्या सोसायटीचं करू, आपल्या रिलेटिव्हजमध्ये करू, मला माझ्या भागातला रिचेस्ट बनायचं आहे, किंवा माझ्या भागातला मला काहीतरी चांगलं बनायचं आहे. तो म्हणतो की मला जगातनं मलेरिया हटवायचा आहे. म्हटलं राव आपल्याला मग काहीतरी करावं लागेल असं. आणि मग तिथं एक असा विचार केला, बिझनेस करू मोठा, तर करायचं काय. तर मग म्हटलं असा प्रॉब्लेम घेऊ की जो वर्ल्ड वाईड आहे. आणि 2017 चहाचं कल्चर खूप खराब होतं. म्हणजे टपरीवरती चहा मिळायचा. म्हणजे मी जिथं चहा प्यायचो ना, तो चहावाला सकाळी वेगळी टेस्ट, दुपारी वेगळी टेस्ट. आणि तुम्हाला पण आठवत असेल, अजून काही आउट ऑफ स्टेटमध्ये ज्यावेळेस जातो ना मी, तिथं अजून तोच अनऑर्गनाइज मार्केट आहे. म्हणजे तिथं म्हणजे एकाच पातीला ते दिवसभर तेच वापरतात. धुण्यासाठी पण त्यांच्याकडे एक बादली असते, त्या बादलीमध्ये तेच पातेलं टाकतात, त्याच्यातच कप टाकतात, त्याच्यातच ती जी गाळणी असते ती टाकतात, आणि दिवसभर तेच पाणी राहतं. दुसरी गोष्ट, टेस्टमध्ये पण बघा ते कसा चहा बनवतात. आणि चहाचं म्हणजे मी अक्षरशः बघितलेलं, ते ज्या हाताने साखर घेतात ना, ती साखर जर चहामध्ये टाकली तर दुसऱ्या हाताने त्याच हातावरती चहा घेतात आणि टेस्ट करतात. म्हणजे बरे असं ते म्हटलं यार सगळे प्रॉब्लेम तिथनं सॉल्व्ह होतात. समजा आता आपल्या दोघांचे काही भांडणं झाले तर आपल्याला आपण सॉल्व्ह करताना चला जाऊन दे, शेवटी मिटवणारा काय म्हणतो, चहाचं तिथं जाऊ. एखादी करोडची डील असली तर ती चहाच्याच दुकानावरती होती. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, कोणी रिलेटिव्ह झाले चहा पिऊ, आणि तो पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारा बेवरेजेस त्यालाच चांगलं दिलं जात नाही. म्हणलं यार हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे जो की आपण इंडिया लेवलला सॉल्व्ह करू शकतो. आणि म्हणून मी ह्या चहाच्या धंद्यात आलोय. मी असं नाही की माझे काहीतरी फॉलोअर्स वाढले, माझ्या काहीतरी गोष्टी झाल्या मग मी चहाचा दुकान झालो, अजिबात नाही. मी हे पाहिलेलं आहे सगळं. आज पण तुम्हाला मी असे काही दुकानं दाखवेल की जिथं सेम असंच होत आहे. म्हणजे ज्या हाताने साखर टाकली जाते ना, त्याच हाताने चहा ओतला तो ते चाटलं जातं, आणि परत त्याच हाताने साखर कमी जास्त केली जाते. अशी परिस्थिती आज. म्हणजे इव्हन ते चम्मच पण नाही वापरत आहे, कारण अनऑर्गनाइज मार्केट होतं 2017. आणि मग त्याच्यानंतर सुरू झाला हा प्रवास डोक्यामध्ये, म्हणजे माइंडसेटमध्ये, की यार आता आपण चहामध्ये काम करू शकतो. म्हटलं मग चला आता ह्याला ब्रँड करू. आणि मग ग्रॅज्युएटची सुरुवात केली मी 9 नोव्हेंबर 2018. म्हणजे असा संपूर्ण ग्रॅज्युएट चहाचा प्रवास आहे. मग याच्यामध्ये गायडन्स तुम्हाला कुणाचा भेटला, किंवा सपोर्ट सिस्टीम आपण म्हणतो, असं कोण होतं? आता गायडन्स, सगळ्यात मोठा जो गायडन्स आहे ना, ती माझी परिस्थिती आहे. म्हणजे मी ज्या घरामध्ये राहत होतो त्याला प्लास्टर पण नव्हतं, खाली सारवलेलं असायचं. आमच्या घरामध्ये म्हणजे 10x10च घर होतं. गॅस वगैरे त्याला ते ज्याचा गॅस ओटा असतो, किचन ट्रॉल्या असतात, आमचं खाली ठेवलेलं असं सगळं. तेच मला खूप मोटिवेशन होतं. माझी आई सकाळी 5ला उठतीये, म्हणजे संध्याकाळी 6-7ला येते. दुपारच्या सुट्टीमध्ये ती जेवण करत नाहीये, कारण कसं गवत घ्यावं लागायचं. कारण विकत चाराला तेवढा, जर गाय जर 10-15 लिटर दूध देते, आणि जर चारा विकत घेतला, खाद्य घेतलं, चारा घेतला, तर ते मॅनेज होऊन जातं. म्हणजे तुम्ही आता त्या भागातून आहे, शेतकरी बघितलेले असेल, दुधामध्ये जास्त शिल्लक नाही राहत, म्हणून ती खर्च वाचवण्यासाठी दुपारच्या सुट्टीत पण ती कामं करायची, म्हणजे गवत वगैरे घेत राहायची. तर ते मोटिवेशन खूप होतं. माझे वडील सायकलवर फिरताय, त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय तर आपण म्हणजे गाडीला हात करून जातोय, किंवा चालत जावं लागतंय, जे कपडे आहे आपले. आणि हे म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, माझा सगळ्यात मोठा जो गायडन्स आहे ना, ती माझी परिस्थिती होती. त्याच्यामुळे मला कधी असं मोटिवेट करण्याची गरज नाही पडली. त्याच्यानंतर राहिला विषय सपोर्ट सिस्टमचा. तर ज्यावेळेस मी सुरू केलं ना, तर मी सांगितलं ना, मला माझ्या दाजींनी पैसे दिले. म्हणजे दाजींना फोन केला, माझ्या मोठ्या दाजींनी मला मोबाईल घेऊन दिला होता, लहान्या दाजींनी मला बिझनेसला पैसे दिले. त्यांनी मला कधी विचारलं नाही. त्याच्यानंतर माझे कोचिंगचे जे सर असतील, म्हणजे जे मदत करत होते, असे काही लोक मला जुडले गेले. पण काही लोकांनी मजाक पण घेतली. म्हणजे त्यांना असं वाटलं की यार आता हा चांगले क्लासेस वगैरे घेत होता, सेट झाला, म्हणजे सेट झाला होतो मी चांगलं ना, तर मग चहाचं दुकान करतोय. खूप जास्त मजाक घेतली जायची. आणि आज तीच मजाक, पण माझा माइंडसेट वेगळा होता. कारण माइंडसेट इज एव्हरीथिंग.
तुम्ही विचार काय करताय, कारण मी त्यावेळेस चहाच्या दुकानात फक्त एक चहाच्या दुकानाचा विचार नव्हतो करत. तिथून मी विचार करत होतो की मी विमानात कसं फिराल, मी तिथून विचार करत होतो मी प्रीमियम गाडीमध्ये कसं फिराल, माझं चांगलं ऑफिस कसं राहील, मी माझ्या घरच्यांना चांगली लाईफस्टाईल कशी देऊ शकतो. हा विचार माझा त्या चहाच्या एका दुकानात नव्हता. पण दिसणाऱ्याला काय दिसत होतं बाकीच्यांना की भाई हा चहाचं दुकान चालवतोय. आणि 2017-18चा जो काळ होता ना तो खूप टफ होता, म्हणजे सगळ्यांसाठी बिझनेस करण्यासाठी, कारण बिझनेसचं कल्चर नव्हतं. आज बदललंय. आज तुमच्याकडे एक्झाम्पल आहे, निलेश सांगू शकतात. मार्केटमध्ये असे खूप सारे लोक आहे की जे कुणी चहाच्या धंद्यातनं केलं, कुणी ऑटोमोबाईलमधनं गेलं, कुणी ऑलिम्पिकमध्ये गेलं, कुणी आपण आता जर म्हणजे वुमन्स क्रिकेटवर बघितल्या तर त्या परिस्थिती ऐकायला लोकांकडे आहे. पण त्यावेळेस काही नव्हतं असं. आई वडील तर मोटिवेट करायचे, आणि आई वडिलांचं पण आपण म्हणू शकतो की खूप मोठा रोल आहे. कारण घरचे आज बघा म्हणजे बऱ्याच जणांना डिसिजन घेताना आई वडिलांना पहिला फोन करावा लागतो. मला नाही करावा लागला, कारण त्यांना विश्वास होता स्वतःच्या मुलावरती. मी कधीच माझ्या घरच्यांना कधी विचारलेलं नाही हे करू का नको करू का, यांनी काय होईल का, काहीच प्रॉब्लेम नव्हता. घरचे म्हणायचे तुला जे वाटतंय ते कर, आमचा तुझ्यावरती 100% विश्वास आहे. आणि तोच विश्वास आहे म्हणून कधी मला आज मी 28 एजमध्ये एवढं सगळं कमवलंय तरी मी कधी चुकीच्या मार्गाला नाही गेलो, कधी दारू नाही पिलो, सिगरेट नाही घेतलं किंवा फालतू गोष्टींमध्ये नाही पडलो. फोकस फक्त एकच ठेवला की यार ही जे घराच्या विटा आहे ना आपल्या त्या बदलायच्या, जे काय मोठं घर पाहिजे किंवा चांगली गाडी पाहिजे, आणि आज जे थोडक्यात हिनवलं जात आहे ना परिस्थितीमुळं ते नाही झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी काम करत राहिलो. आणि त्यावेळेस मी अजून एक इन्स्पिरेशन म्हणून एक माझ्या स्वतःला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी आमच्या भागातनं जाईल ना, म्हणजे माझी गाडी जाईल, तर त्यावेळेस कमीत कमी निलेश जाधव या विषयावरती 15 मिनिटं चर्चा चालली पाहिजे. आणि आज तेच होतंय. मी आज मोठा झालो असं अजिबात नाही माझ्यासाठी काही, पण माझ्यासोबत बऱ्याच जणांना रिस्पेक्ट मिळते, माझ्या आईवडिलांना इज्जत वाढली माझी, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा फ्रँचायझीचा कन्सेप्ट कधी डोक्यात आला? फ्रँचायझीचा कन्सेप्ट तसं म्हणजे सुरुवातीपासूनच होता डोक्यामध्ये, पण जायचं कसं माहीत नव्हतं, कारण गायडन्स तो नव्हता, बिझनेसचा गायडन्स नव्हता. मग काय केलं ना, हळूहळू म्हणजे सुरुवातीला मॅकडोनाल्ड बघितला, मॅकडोनाल्डकडून शिकलो की कसं करतो काय करतोय. पण मॅडम कसं माहिती आहे का, आपण लगेच मॅकडोनाल्ड नाही बनवू शकत. मी आज पण नाही, माझी जेवढं कॉस्ट ऑफ फ्रँचायझी आहे किंवा माझं ऑपरेशन्स कॉस्ट आहे तेवढं मॅकडीचे 10-20 आउटलेटमध्ये कॉस्ट आहे, जेवढ्या माझ्या 300-400 फ्रँचायझीज. आपण लगेच नाही बनवू शकत, हा पण प्रोसेस करू शकतो. मी पुण्यामध्ये आलो होतो, फर्स्ट टाइम स्टारबक्सला कॉफी पिलो होतो. त्यावेळेस मी माझे 10-12 आउटलेट असतील काहीतरी. त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की यार आज स्टारबक्स खूप मोठा ब्रँड आहे, पण ग्रॅज्युएट पण राहील 800-1000 फ्रँचायझी करेल. बघा 2 गोष्टीमध्ये विषय होता तिथं की म्हणजे व्हॉल्यूममध्ये आपण करू शकतो, आणि दुसरं मॅकडी बनवू शकतो का. तर मॅकडी बनवायला पहिली गोष्ट इन्व्हेस्टमेंट हाय लागणार आहे, तिथं रिटर्न्स किती येतील किंवा धंदा टाकला नाही चालला, बरेचसे क्वेश्चन्स होते. म्हणून इथं फ्रँचायझी आपण छोट्या कॉस्टमध्ये आणू. मग फ्रँचायझीचा कन्सेप्ट मी 2020ला आणला होता, पण ॲक्ट ऑफ गॉड कोविड आलं. कोविड-19 कुणालाच माहिती नव्हतं, आणि काय होणार आहे कसं होणार आहे काही माहीत नव्हतं. 2020ला जे कोविड आला ना तिथून पूर्ण बिझनेस पडला, आणि तिथपर्यंत गरज पण नव्हती वाटत, कारण स्वतःच्या आउटलेटवरती 30,000 काउंटर आणत होतो. चहाच्या धंद्यामध्ये 50% मार्जिन राहतो, खूप चांगले पैसे कमवायला लागलो होतो. 12-15 पोरांना पेमेंट करत होतो, शॉपचा रेंट देत होतो, शिर्डीत रूम घेतली होती पोरांना राहण्यासाठी, बाकीचे 2-3 गाड्या घेतल्या होत्या, लगेच घेऊन टाकल्या पोरांना ऑर्डर वगैरे जाण्यासाठी. पण नंतर असं रिअलाईज झालं की चहाचा धंदा खूप कमी झाला आहे, कॉम्पिटिशन वाढलं आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये साखरेच्या चहाला खूप जास्त म्हणजे लोक कमी प्यायला लागले होते, म्हणजे थोडक्यात रिसेशन्स यायला लागले तिथं ह्याच्यामध्ये साखरेच्या चहामध्ये. मग मी गुळाचा चहा आणला आणि म्हटलं आता जर आपल्याला स्केल करायचं आहे ना इथं, तर ही अपॉर्च्युनिटी आहे. कारण मार्केटमध्ये आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातून येणारे खूप सारे लोक आहे, त्यांच्याकडे पैसे पण कमी, आणि प्रत्येकजण मॅकडोनल्डची फ्रँचायझी नाही घेऊ शकत किंवा प्रत्येकजण मोठ्या ब्रँडची फ्रँचायझी नाही घेऊ शकत. मग कमी कॉस्टमध्ये फ्रँचायझी आणू असं मग ॲग्रेसिव्ह 21मध्ये सुरू केलं, पण 2020ला पण फ्रँचायझी मॉडेल बनवलं होतं. असं आता सध्या तुमच्या किती फ्रँचायझीज आहेत? आता सध्या आहे ना ब्रँड वाईज डिफरंट. आता आमचे ग्रॅज्युएट उद्योग समूह आम्ही रजिस्टर्ड केला आहे, त्याच्या अंडर आमचे ग्रॅज्युएट गुळाचा चहा एक ब्रँड आहे, मिस्टर वडेवाला एक ब्रँड आहे, त्याच्यानंतर आपला एंजेस लस्सी एक ब्रँड आहे, आणि आपला अन्नाज मिसळ जस्ट लॉन्च केला आम्ही ब्रँड. तर या सगळ्या मिळून आमच्या एक साधारणतः 1300 फ्रँचायझी आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम ग्रॅज्युएट गुळाचा चहा आहे, कारण ग्रॅज्युएट गुळाचा चहा आम्ही 2018मध्ये सुरू केला आहे चहाची सुरुवात, आणि नंतर त्याला ॲग्रेसिव्ह फ्रँचायझी 21 एंडला सुरू केलं. 20 नोव्हेंबर 2021ला आम्ही पहिली फ्रँचायझी परत दिली आणि तिथून स्टार्ट केलं सगळं. तर साधारणतः 1300 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो, पण खूप छोटा नंबर हा.
म्हणजे कसं आहे ना, ज्यावेळेस आपण त्या नंबरकडे तिथपर्यंत जातो ना, त्यावेळेस वाटतं की यार काही नाही केलेलं अजूनपर्यंत, असं वाटतं. म्हणजे मला खरं सांगतो, म्हणजे फक्त व्हिडिओ पुरतं नाही किंवा काहीतरी मोटिवेशन पुरतं नाही, मला आज पण तो स्पार्क येतो की मी आत्ता अशी 0 पासून 1 पर्यंत आलोय, मला जायचं 100 पर्यंत आहे. आणि माझे घरचे पण मला, माझे बहीण वगैरे झालं किंवा माझे म्हणजे घरातले पण झालं, ते मला म्हणतात की यार एवढी मेहनत का आता कशासाठी करतो, कारण त्यांनी माझा प्रवास पाहिलेला आहे. ज्या मुलाकडं पेट्रोलचे वांदे, गाडी हप्त्यावरती म्हणजे डाऊन पेमेंटला पण लोन केलेलं, ही परिस्थिती, आज त्याच्याकडे एवढं सगळे गोष्टी, तर ठीक आहे ना, आता सुरळीत चाललेलं आहे, मग अजून का तर माझं ड्रीम खूप मोठं आहे, कारण मी 0 to 1 आलोय, मला 1 to 100 जायचं आहे. तर मग मी पूर्ण प्रयत्न त्यासाठी करतोय. मग चहानंतर वडापाव आणि त्याच्यानंतर लस्सी, हा प्रवास कसा काय स्टार्ट केला? आता चहा नंतर म्हणजे मिस्टर वडेवाला येण्याचं स्टोरी अशी की जिथं म्हणजे आमच्या शिर्डीमध्ये मॅकडॉनल्ड आलं होतं, त्यावेळेस मी बघितलं की म्हणजे घरच्यांना घेऊन गेलो, आई वडिलांना, तर त्यांनी जो बर्गर आहे तो वडापाव सारखा खाल्ला. म्हटलं यार बर्गर वडापाव सारखा खाल्ला जातोय, बर्गर कायम नाही खात पण वडापाव कायम खातो. वडापावला तुम्हाला कंटाळा पण नाही ना, तुम्ही जर आत्ता वडापाव खाल्ला ना, तुम्ही संध्याकाळी पण खाऊ शकतात. आणि कॉस्ट पण फार नाही ना, 10-15 रुपये किंवा जास्तीत जास्त 20 रुपये. बर्गर 70-80 रुपये किंवा 100 रुपयाला बर्गर आहे. तो बर्गर रोज नाही खाऊ शकत आपण, कधीतरी ऑकेजनली आपण खातो. पण जो प्रोडक्ट आपण रोज खातो त्यालाच ब्रँडने बनवलं गेलेलं. आणि त्यावेळेस फ्रँचायझी पण नव्हत्या आणि कमी कॉस्टमध्ये फ्रँचायझी नाही भेटत. फ्रँचायझीसाठी जर तुम्हाला 20-20, 30-30 लाख रुपये पे करावं लागले तर ब्रँड कसा बनल, लोक कसे फ्रँचायझी घेतील किंवा मुलं कसे व्यवसायामध्ये येतील. म्हटलं नाही यार, आपण कमी कॉस्टमध्ये म्हणजे 2-2.5-3 लाख रुपयामध्ये मॉडेल सुरू होईल असं सुरू करू आणि वडापावला वर्ल्ड वाईड ब्रँड बनू. आणि त्या विजननी मी मिस्टर वडेवाला 2023ला सुरू केला, जुलैमध्ये. आणि अण्णाज मिसळचा विषय असा आहे की यार, आपला अण्णाज म्हटल्यानंतर की साऊथ इंडियन डोक्यात येतं, पण अण्णा आपला खूप जुना शब्द आहे, आपल्या महाराष्ट्रातला शब्द आहे. अण्णा 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 आपण म्हणतो. म्हणजे घरात जर 3 मुलं असेल ना, त्यातल्या एका मुलाचं नाव अण्णाच आहे, म्हणजे दादा भाऊ नंतर अण्णाच आहे. मग यार म्हटलं त्यालाच आपल्याला असं काहीतरी प्रोडक्ट आणू. मग मिसळ होतं की यार अण्णाच, मग आम्ही तो आमचा लुक पण आम्ही अण्णाचाच ठेवलेला आहे. मी आता अण्णाच्या आमच्या 3 फ्रँचायझी बुक झालेल्या आहे, तर ओपनिंगला पण आम्ही अण्णाच्याच म्हणजे कॉस्ट्युममध्ये जाणार आहे. म्हणजे सगळं अण्णाच करणार आहे, कारण साऊथ इंडियन नाही ना, आपला महाराष्ट्रीयन प्रोडक्ट का नाही आपण त्याला नेऊ शकत, म्हणून अण्णाज मिसळ वगैरे आणला. आणि ही सगळी स्टोरी आहे, कारण प्रत्येकाला जोडायचं व्यवसायासोबत. आणि कसं आहे माहिती आहे का, ह्याला सगळं कारण काय माहिती आहे का आमच्यासोबत जुडण्याचं, मी तुम्हाला थोडंसं सांगतो. मग आमच्याकडे ना वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. आमच्याकडे मार्केटिंगला वेगळं डिपार्टमेंट आहे, ऑपरेशन्सला वेगळं डिपार्टमेंट आहे, सगळं डिपार्टमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आमच्याकडे आहे ना, कस्टमर रिटेन्शन. तुम्ही आमच्या कुठल्या पण फ्रँचायझी ओनरला जाऊन विचारा, तुम्हाला कॉल येतो का, आमचं 2-3 दिवसाला त्यांना कॉल जातो. म्हणजे आमचं कस्टमर रिटेन्शनचं डिपार्टमेंट काय करतं, आम्ही सगळ्या गोष्टी आधी ओपनिंगच्या आधी आमच्याकडे डेटा येतो की तिथं पोटेन्शियल किती आहे, तिथं धंदा किती आहे, तिथं कॉम्पिटिटर कोण आहे, तिथं खरंच तिथं जाऊ शकतं का, तेवढा मोठा म्हणजे सेल येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी आमचा जो ऑपरेशन टीम आहे ती चेक करते आणि ती आमच्या रिटेन्शन टीमला देते. मग रिटेन्शन टीम काय करते, त्यांना पुश करते. कारण कसं राहतं ना, आता समजा तुम्ही कोचिंग ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही कंटेंट बनवताय, तुम्ही लगेच बिझनेसमध्ये आलं तुम्हाला कळणार नाही आणि म्हणून तुम्ही फ्रँचायझी घेताय, तिथं तो प्रॉब्लेम होतो. मग आमची टीम परत त्यांना पुश करते. पण तरी पण काही आता एक वाक्य आहे जे की खूप जास्त कॉमन आहे, माइंडसेट इज एव्हरीथिंग. म्हणजे एखाद्याकडं सोन्याचा चमच्याने जरी त्याला खाऊ घातलं तरी तो म्हणणार आहे नाही राव त्याला प्लेटिंग केलेलं आहे. कारण तो जर असं म्हटलं तर तो ते फील नाही घेऊ शकत. फील नाही घेतलं तर युनिव्हर्स त्यासाठी काम नाही करणार. युनिव्हर्स नाही करत तर आपण कोण आहे, आपली काय लायकी थोडक्यात. म्हणजे देव जर त्याला नाही देऊ शकत तर आपण नाही देऊ शकत, असा पण प्रॉब्लेम आहे. पण आम्ही रिटेन्शन टीम पण हायर केलेली, त्यासाठी पण आमच्याकडं म्हणजे तुमचं जर एखाद्याचा जर प्रॉब्लेम आहे फ्रँचायझीच्या रिलेटेड तर आमचा ऑफलाईन माणूस जाऊन व्हिजिट करतो. पण काही लोक आमच्यापर्यंत येतच नाही आणि तिथंच कंप्लेंट करायला स्टार्ट करतात. आता मोठा ब्रँड झाल्यानंतर ह्या गोष्टी पण फेस करावं लागतात. पण आमचं जेन्युअनली टार्गेट आहे, जो आमच्यासोबत जुडेल ना त्याला आपण व्यवसायामध्ये पैसाच काढून द्यायचा आहे. आणि पैसे फार नाही घेते ना, जर आमची 50,000 रुपये फ्रँचायझी फीज आहे, 1.5-2 लाख रुपयाचा सेटअप आहे. जर आम्हाला जर 50,000 रुपये काही नाही होणार ना, आम्हाला एवढी मोठी टीम 50 लोकांचं पेमेंट करायचं आहे, ऑफिसचं ऑपरेशन कॉस्ट आहे, ट्रॅव्हल आहे, मी फिरतो किंवा मी व्हिजिटिंगला जातो किंवा ओपनिंगला जातो, ह्या सगळ्या गोष्टींना पैसा लागणार आहे. आणि तो सगळा पैसा जर ह्याच्यातनं नाही आला आम्हाला तर उपयोग पण नाही ना, म्हणून ती फीज आम्हाला घ्यायची आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, फ्रीमध्ये तेवढं इम्पॉर्टन्स पण नाही. म्हणजे समजा आता बघा, तुम्ही जर एखादी गोष्ट फ्रीमध्ये विकताय ना, तेवढं म्हणजे ॲग्रेसिव्ह लोक नाही करणार. ते जाऊन चाललं तर चाललं, नाही चाललं तर चाललं, एवढं तरी काय फुकट भेटलेलं आहे तर त्यांना इम्पॉर्टन्स पण नाही राहणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रँड नाही बनणार.
म्हणून मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि म्हणून ब्रँड वाढत चालला. आणि म्हणून 4 वर्षामध्ये 1300 फ्रँचायझी जोखणे ना, म्हणजे बुक करणं पण इझी नाही. 850 ठीक आहे ऑपरेशन्समध्ये, पण 1300 लोकांनी विश्वास ठेवलेला, आम्हाला पैसे दिलेले. बुकिंगला पण आम्ही फीस घेतो, तर 1300 लोकांनी विश्वास ठेवलेला ना आमच्यावरती. मग हे असं हे बघा, 2 लोक विश्वास ठेवू शकतात मोटिवेशनमध्ये, 10 ठेवू शकतात, 50 ठेवू शकतात, 100 ठेवू शकतात, 200, 500, 1000 लोक नाही ठेवू. 1000 लोक जर आपल्या कंपनीवरती विश्वास ठेवतात तर आमची जबाबदारी खूप वाढते. म्हणजे आज मला एखादा शब्द बोलताना किंवा एखादी गोष्ट बोलताना खूप जास्त विचारपूर्वक करावा लागतो, कारण माझं एक डिसिजन म्हणजे ते 1000 लोकांचं करिअर आहे. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत जुडलेले कामगार 2500 लोक आहे, माझी वैयक्तिक 50 लोकांची टीम आहे. म्हणून मी कुठला निर्णय घेताना किंवा कुठलाही डिसिजन घेताना हा सगळा विचार करतो. बाकी माझं ब्रँडचं काय होईल हा नाही, पण माझ्यासोबत जुडलेले लोकच 3-3,500 लोक आहे, यांचं काय होईल, म्हणून मी हा विचार करतो. आणि सोशल मीडियाची सुरुवात कधी केली? सोशल मीडियाची सुरुवात तसं 21 मध्ये केली, ॲग्रेसिव्ह 2001 म्हणजे 21च्या एंडला केली. पण सोशल मीडियाचा खूप जास्त फायदा होतो. आणि आज मी प्रत्येक बिझनेसवाल्याला तेच सांगतो की तुम्ही या व्हिडिओ बनवा. पण आणि कसं राहतं माहिती आहे का, रिसोर्सेसने असं सांगतात लोक, कारण देतात, मला त्याचा खूप जास्त राग येतो. आता बघा, तुम्ही पॉडकास्ट चॅनल सुरू केलंय, रिसोर्सेस काय असतील कसं असतील माहीत नाही, सुरू केले, मोबाईलने स्टार्ट करा. आणि आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे ना. तुम्हाला जे बिझनेस करायचं त्याला सोशल मीडियावरती आणलं पाहिजे, व्हिडिओ बनवा, त्याच्या रिलेटेड कॉन्टेंट बनवायला स्टार्ट करा, लोक ओळखायला लागतील. तुम्ही विचार करा, म्हणजे बरेच जण स्वतःचा ओनर समजता, पण ते किती वेळ स्टेटस टाकतात स्वतःचं. माझं असा एक दिवस पण जात नाही की मी तिथं माझ्या ब्रँडचं स्टेटस नाही टाकत. समजा माझे स्टेटस 2,500-3,000 जात आहे, तर 2,500-3,000 लोकांना जर आपलं ब्रँड जर आपण नेत नाही त्यांच्यापर्यंत, तर काय फायदा आहे? फ्रीमध्ये ना, तुम्ही फेसबुकवरती स्टोरी टाका, रील टाका, त्याला कुठं पैसे लागत आहे तुम्हाला? ते टाकून तुम्हाला जर त्याच्यातनं समजा 1 लोकांनी जरी लाईक केलं, एखाद्याने जरी लाईक केलं, तरी तो त्याचं काम सोडून आपला ब्रँड बघतोय, लाईक करतोय. छोटी गोष्ट नाही ना, पण लोक करत नाही. तर मी 2021 आलो सोशल मीडियावरती, आणि मी आज जे काही वाढवतोय ब्रँडना, त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा सोशल मीडियाचा आहे. जर सोशल मीडिया नसतं तर मी ब्रँड मोठा केला असता, पण जे निलेश जाधव नाव आहे ना, ते मोठं कधी नसतं झालं. आणि निलेश जाधव ज्यावेळेस नाव मोठं झालं तर ब्रँड ऑटोमॅटिक मोठा होतो आणि लोकांचा विश्वास पण वाढतो. आता आपण असं म्हणतो की म्हणजे चहाचं शॉप तर प्रत्येक गल्लीत झालंय, मग एवढं सगळं कॉम्पिटिशन आहे, एवढं मोठं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, तर मग त्याच्यामध्ये आपल्याच ब्रँडकडे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असा काय फॉर्म्युला आहे का? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, मी पहिली गोष्ट काय सांगितली की इथं 3 गोष्टी खूप मॅटर करतात, 3 P मॅटर करतात. त्यातला पहिला P म्हणजे काय, प्रोडक्ट. आता आम्ही रिसेंटली एका नवीन हॉटेल झालं, त्यांनी ॲग्रेसिव्ह मार्केटिंग केली, खूप जबरदस्त हॉटेल पण खूप छान बनवलं, पण प्रोडक्ट क्वालिटी नव्हता. आणि आम्ही त्यांना जेन्युनली रिव्ह्यू दिला. तर आम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम आहे ना, ते पहिल्या Pवर करतो, तो म्हणजे काय, प्रोडक्ट. बघा, तुम्ही मार्केटिंग करून बाकीच्या गोष्टी करून लोकांना एकदा बोलू शकतात, पण जर तुमच्या प्रोडक्टमध्ये दम असेल तरच लोक रिपीट होणार. दुसरं P म्हणजे जे काय असतं, प्राईस. तर आमची प्राईस फार नाही, म्हणजे आम्ही 10 रुपयात चहा विकतोय, बाकीच्या 12, 13, 15 रुपयाला विकताय. आम्ही कुठल्याही प्रकारचं एक थेंब पाणी पण नाही टाकत, आमच्या कुठलेच ब्रांचवाल्यांनी टाकत. म्हणजे काही लोक मिसमॅच करतात, तर ते थोडंफार एवढ्या मोठ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं, पण मॅक्सिमम लोक आमचे नाही करत. तर त्याच्यामध्ये आम्ही पाणी पण नाही टाकत, तरी 10 रुपयाला चहा विकतो. ज्यावेळेस प्राईस पण आमची योग्य आहे, कारण 10 रुपये काही नाही ना, एकदम चांगल्या टेस्टचा प्युअरली दुधाचा जर चहा भेटत असला तर 10 रुपये ठीक आहे. तिसरी जी गोष्ट असते ना, ती म्हणजे काय, पीपल. आम्ही तिथं जे माणसं ठेवलेले ना, आम्ही त्यांना रिस्पेक्ट विकायला लावतो. आपण असं समजू की आजूबाजूचे 5 दुकानं पडलेले ग्रॅज्युएटच्या शेजारी, आणि 5च्या 5 दुकानांच्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहे, प्रोडक्ट पण चांगला आहे, प्राइसिंग पण चांगला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा P आहे ना, तो म्हणजे काय, पीपल. आम्ही सांगतो की त्या कस्टमरला रिस्पेक्ट करा तुम्ही. म्हणजे ज्यावेळेस मी शॉपवरती राहायचो ना, तर सायकलवर जर एखादा आला ना, तरी आम्ही त्याला सर म्हणायचो. त्याला ऑकवर्ड वाटायचं, अरे भाई हे पोरं शिकलेले, मी सायकलवर आलोय, 10 रुपयाचा चहा प्यायला, त्यावेळेस 7-8 रुपयाला चहा होता, 7-8 रुपयाला चहा प्यायला आलोय, हा मला सर म्हणतोय. आणि याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, कनेक्शन्स खूप वाढतात. मग ज्यावेळेस 5 दुकानं चांगले पडले, प्रोडक्ट चांगला आहे, प्राइसिंग चांगली आहे, पण जर समजा बघा तुम्ही फक्त दे घे कुपन आणि घ्यायच्या त्याच्याकडे पाहायचं पण नाही, पण तुम्ही बोलले नमस्ते, वेलकम किंवा स्माईल दिली कमीत कमी, तर तो तुमच्याकडेच येणार आहे. बाकीच्या दोन्ही पण तुमच्या गोष्टी चांगल्या लागणारच आहे, त्यावर तर त्यात आमच्या 100% चांगल्या आहे. म्हणजे असं मी ऑन माईक नाही बोलत की गुळाचा चहा महाराष्ट्रातला नंबर 1 चहा आहे, आणि मी माझ्या टेस्टला मॅच करणारी टेस्ट मला दाखवून द्या, म्हणजे मी त्याच्यावर काम करेल. म्हणजे मला उलट दाखवून द्या
द्या, पण नाहीच आहे आता मी इतकं काम केलेलं आहे मागच्या 7 वर्षामध्ये. महाराष्ट्रातला नंबर 1 चहा बनवला, आता मला भारतातला नंबर 1 गुळाचा चहा बनवायचा. मी त्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणून ह्या गोष्टींवरती आम्ही काम केलं, कल्चरवरती. कारण पीपल आम्ही खूप जास्त जपतो. आणि मी माझ्या टीमला सांगतो, माझं आता ऑपरेशन, माझं तर काही फ्रँचायझी ओनर सोबत बोलणं होत नाही किंवा तेवढं जास्त मीटिंग्स होत नाही, तर मी माझ्या टीमला तेवढं ट्रेन केलं की आपल्याला जुडणारा प्रत्येक जो कस्टमर आहे तो आपल्यासाठी ऑडी BMW आहे. 7 रुपये देतोय, 10 रुपये देतोय, ते नका बघू. त्याला सर म्हणा, त्याला स्माईल द्या. कारण तो आपल्याकडे चहा प्यायला येतोय ना, तो त्याचं एक तर टेन्शन रिलीफ करायला येतोय किंवा तो खुश झालेला आहे. दोन्ही पण म्हणजे अपोजिट गोष्टी. खुश झालेला त्याला स्माईल दिली, त्याला आणखी आनंद भेटेल, कारण युनिव्हर्समध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जाईल. दुसरी गोष्ट, तो थकलेला आहे, तो तुम्ही जर त्याला स्माईल दिली, नमस्ते, काय झालं काका, कसं झालं, तर तो रिपीट होईल. आणि लिटरली आम्ही शिर्डीमध्ये असताना लोक आम्हाला आज पण म्हणजे इतकी चांगली रिस्पेक्ट देताना, अरे एज्युकेटेड चहावाले, पण ते महत्वाचं आणि आम्ही कल्चर जपलं होतं. आणि आम्हाला म्हणजे शिर्डीतलं प्रत्येक इन्व्हिटेशन यायचं का बरं, कारण आमचे कनेक्शन खूप चांगले होते. म्हणून सगळ्यात जेव्हा आम्ही काम करतो फ्रँचायझीवरती, तर ते पीपलवरती करतो. जर तुम्ही ग्राहकांना जर तेवढं जपलं ना, नक्कीच तुमचा ब्रँड मोठा होईल. आणि किती कॉम्पिटिटर असून द्या, थकणार आहे प्रत्येकजण, तर त्यावेळेस आपल्याला वेट करावं लागेल. समजा तुमचं दुकान आहे, माझं दुकान आहे, माझं ग्रॅज्युएटचंच दुकान आहे, तुमचं XYZ ब्रँडचं दुकान आहे. काही कस्टमर तुमच्याकडे येत होते, पण एक क्षण तुमच्या कस्टमरचा असं येणार आहे की जिथं त्याला तुमच्याबद्दल तो निगेटिव्ह होणार आहे, त्यावेळेस तो चान्स बघणार आहे मला ग्रॅज्युएट चहाला जायचा. आणि तीच एक ऑपॉर्च्युनिटी असते, त्याला 100% अट्रॅक्ट करा. मग आमच्या म्हणजे वडावाल्याच्या तिथं आम्ही हँडग्लोव्ज वापरतो, टोपी वापरतो. हे बाकीचे वडापाववाले नाही करत ना, तेच घेतात कुठं पण असं घाम पुसतात, हे करतात, रुमाला वापरत नाही. म्हणजे तुम्ही जर नीट नोटीस केलं ना, तर म्हणजे आज ट्रेंड बदललेला आहे. म्हणजे आपल्याला खाऊ पण नाही वाटणार असं लोक काहीतरी करतात. मग ह्या जर गोष्टी आपण बदलल्या, जर कस्टमर आपल्याकडे त्या पॉईंटला आला की ज्यांनी बघितलं यार तो कच्चाळवणी करतोय आणि तो कस्टमर नाही झाला, यार मिस्टर रोडेवाल्यांचा वडापाव खाऊ, तो येणार आहे, तो परमनंट होणार आहे ना. कारण जर त्याला त्या प्राईजमध्ये जर ह्या गोष्टी भेटत असेल तर तो काय नाही घेणार. आणि महाराष्ट्रातला नाही, इंडियातला ग्राहक लय हुशार आहे मॅडम आज. त्याला जर 10 रुपयात जर त्या सगळ्या फॅसिलिटी भेटत असेल, तो जिथं मिळताना तिथंच जाईल. त्याला काही घेणं देणं नाही, तो निलेशचा ब्रँड आहे का, मॅडमचा ब्रँड आहे का, XYZ कोणाचा ब्रँड आहे, त्याला त्या फॅसिलिटी कमी प्राईजमध्ये चांगल्या क्वालिटीचं भेटेल ना, तो तिथं जाणार आहे. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती काम करतो, म्हणून आम्ही कॉम्पिटिशनला बीट करतो. आणि आमचं कॉम्पिटिशन आमचं स्वतःशी, आम्ही आमच्यामध्ये काही चेंज करता येईल ते बघतो. आणि आम्ही जो काही आम्हाला फीडबॅक असतो ना, तो आम्ही ग्रँटेड घेतो. म्हणजे असं नाही की यार बोलला हा आणि मी तर 2-3 लाख चहा रोजचे विकतोय, मी ह्याचं काय ऐकू, हा तर असं बोलला. आम्ही आज पण तुम्ही म्हणजे आमच्या ऑफिशियल पेजवरती आम्हाला रिप्लाय करा किंवा कमेंट करा, तर आम्ही ते म्हणजे ग्रँटेड आमच्यासाठी की नाही यार, तो जर बोलतोय ना, एक ग्राहक जरी बोलतोय ह्याचा अर्थ आपली मिस्टेक आहे. आणि जो ग्राहक सांगतोय ना आपल्याला उलट चांगलं आहे, जर म्हणजे थोडक्यात नाही का आपलं काम आज चांगलं आहे, बाकीच्या गोष्टी म्हणून तो ग्राहक सांगतोय. जर काम चांगलं नसतं लोक इग्नोर करता ना. मग आम्ही त्या जे फीडबॅक येतो ना, त्याला पण आम्ही चांगल्या गोष्टी घेतो. आणि म्हणून आज पण आम्ही आता नवीन जे प्रोडक्ट आणतो ना, त्याच्यावरती नंबर्स आमची स्वतःचे देतो. कारण त्याच्यातनं जर फीडबॅक आम्हाला कळाला 1-2 वर्षामध्ये, त्याच्यावरती आम्ही काम केलं, तर भारतातला नंबर 1 बनवणं अवघड नाही ना, अजिबात अवघड नाही. कारण महाराष्ट्रातला बनवला तर भारतातला बनवू शकतो आपण. असं म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे कॉम्पिटिशनमध्ये पण आम्ही टिकतोय. आणि खूप ठिकाणी असं होतं की म्हणजे फ्रँचायझी घेतली, नाव मोठं आहे ब्रँडचं म्हणून फ्रँचायझी घेतली, बट काही दिवसात ते बंद पडते. मग परत ते फ्रँचायझी ओनरला दोष दिला जातो. तर त्या ठिकाणी नक्की काय रिझन असतं? नाही, तिथं बघा 2 गोष्टी, तिथं फ्रँचायझी ओनरचा पण दोष आणि फ्रँचायझीवाल्याचा पण दोष आहे. आता मी तुम्हाला फ्रँचायझीवाल्याचा दोष काय ते सांगतो. आता समजा तुम्ही फ्रँचायझी घेतली, तुम्ही सुरू केलं आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम येतोय ना, तो तुम्ही वरती ऑफिसला किंवा कंपनीला सांगितलंच नाही, सॉल्व नाही होणार ना तुमचा. बरं ते काय देऊ नाही आहे, बरं तुम्ही एवढं पण पे नाही केलं त्यांना की ते तुमचं वॉचिंग ठेवायला प्रत्येकाला एक माणूस देऊ शकतील. एका माणसाला 10-20 हजार तर पगार द्यावा लागेल. 10,000 पकडा, 10,000 तर पे नाही करत आहे ना तुम्ही त्यांना. माणसं तर अशा नाही ठेवू शकत. पण हां, त्यांनी जर फीडबॅकची जर ठेवलेली गोष्ट असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ना की सर सेल नाही येते. मग सेल का नाही येते, मग काहीतरी ते आयडिया देतील, काहीतरी सोल्युशन काढतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडसेट चुकीचा नका ठेवू. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, फ्रँचायझी घेतली म्हणजे तुमचा धंदा येणार म्हणजे 100% येणार. असं मॅकडॉनल्डचं पण नाही होते. जो 1950ला सुरू झालेला ब्रँड आहे त्याची पण गॅरंटी नाही. मॅकडॉनल्डच्या पण फ्रँचायझी बंद होतात, ग्रॅज्युएट चहाच्या पण बंद होतात. असं नाही की तुमचा ब्रँड घेतला म्हणजे चालू राहणार आहे. पण त्याच्यामध्ये ज्या काही क्युरीज येतील त्या तुम्ही त्या कंपनीला रिपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चुकतं काय माहिती आहे का, फ्रँचायझी घेतानाच चुकतं. एखाद्याची रील बघता, मोटिवेट होतात, गर्दी बघतात, फ्रँचायझी घेऊन टाकतात. खरंच ऑफिस आहे का, खरंच त्याचं दुकान चालतं का, खरंच स्वतःचं फॅक्टरी आहे का, खरंच ऑफिसमध्ये स्टाफ आहे का, खरंच डिपार्टमेंट आहे का, त्या गोष्टी येऊन चेक करत नाही. मोटिवेशनमध्ये फ्रँचायझी घेता, घेतली फ्रँचायझी झालं.
मग बंदच पडणार आहे ना. आणि मग असे लोक मार्केटमध्ये निगेटिव्हिटी पसरवतात. असं नाही होत ना, आमच्या नाही बंद पडत. बंद पडले असतं तेवढ्या लोकांनी विश्वास नसता ठेवला ना. आमच्या जिथं जिथं बंद झालं आम्ही तिथं रिओपनिंगची पण टीम ठेवलेली आहे. परत आम्ही ज्याची फ्रँचायझी बंद झाली त्याच्याकडनं NOC घेतो. नाही भाऊ आता आम्ही नवी फ्रँचायझी देणार दुसरी, मग लोक घेतात. ह्याचा अर्थ त्याची मिस्टेक आहे ती. जर चूक पोटेन्शियल असून जर तुमची फ्रँचायझी चालत नाही ह्याचा अर्थ चुकी कोणाची आहे? ब्रँड ओनरची नाही आहे, ती जो चालवतो त्याची चुकी आहे. तुम्हाला जर जे काही शिकायला नाही मिळेल तुम्ही हक्कानी बसा ना, तुम्ही फी कसली देताय असा विषय. आणि दुसरा विषय असतो ब्रँड ओनरचं चुकतं काय माहिती, कमिटमेंट रॉंग करतात. घेताना सांगता असं होईल तसं होईल, फक्त पैसे काढण्यापुरतं. तुम्ही मला दाखवा कुठल्या फ्रँचायझीचा यूट्यूबला व्हिडिओ आहे आमचं, तुम्ही ग्रॅज्युएटच्या आज आमच्या यूट्यूब व्हिडिओवरती जा, त्याच्यामध्ये फ्रँचायझीचं आमचं वर्क कसं होतं ना ते मी सांगितलेलं आहे. एवढा विश्वास मला का बरं आहे? कारण आम्ही चुकीचं काम करतच नाही ना. कारण कर्मावरती मी खूप जास्त विश्वास ठेवतो. जर कर्म चुकीचे असले ना आपले, कुठंतरी गाडी फसणार आहे. पण कर्म चांगले गाडी फसूच नाही शकत ना. मग ह्या गोष्टींवरती फ्रँचायझी ओनर पण कमिटमेंट चुकीच्या करतात, एवढा धंदा होईल. मागं आपण बघितलं MBA चायवाल्याचा बऱ्याचशा केसेस वगैरे पडल्या, तर तिथं रॉंग कमिटमेंट झालं त्या लोकांना. कदाचित म्हणजे लोक सांगताय असं, मी काही व्हिडिओज बघितले की त्याच्यात ते म्हणतात की ते म्हणले होते 20,000 रुपये धंदा आणून दे. भाई ज्यांनी स्वतः जरी टाकलं ना तरी गॅरंटी नाही. तुझं गॅरंटी कसं काय देऊ शकतो? पहिली गोष्ट गॅरंटी नका देऊ ब्रँड ओनरने. आम्ही कधीच नाही करत. धंदा आहे बघा, शेवटी बिझनेसचा प्लस मायनस तो बिझनेसवरती डिपेंड करेल. पण कमिटमेंट जर प्लस मायनस झालं तर मग चुकी म्हणू शकता तुम्ही ब्रँड ओनरची. पण कमिटमेंट नाही चुकत ना. आम्ही समजा म्हणतोय की आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी देऊ, तुम्हाला सपोर्ट करू, आम्ही तुमच्यापर्यंत माणसं पाठवू, आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ, आणि जर सॉल्व्ह नाही होते तर मग कंपनीची चुकी आहे. पण जर ते सॉल्व्ह होत आहे याचा अर्थ बिझनेसचं तर प्लस मायनस होऊ शकतं ना. असा कुठला बिझनेस आहे जिथं 100% गॅरंटी असते? मुकेश अंबानींचं पण नाही सांगू शकत आपण. बाकीचं तर छोट्या मोठ्या गोष्टी लांब राहिल्या. म्हणून इथे ह्या दोन गोष्टींवरती होतात तर बंद पडताय फ्रँचायझी. एक तर लोक मोटिवेशनमध्ये धंदा घ्यायला येतात, किंवा जे ब्रँड ओनर ते कमिटमेंट चुकीच्या करतात म्हणून फ्रँचायझी बंद पडतात. आता आपण बघतो की एखाद्या ब्रँडला सक्सेस मिळाले तर फक्त आपण सक्सेस बघतो, पण त्याच्या पाठीमागं पण खूपशा गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात आणि त्या ओनरला त्या सगळ्या फेस कराव्या लागलेल्या असतात. तर तुमच्या पण लाईफमध्ये काही अप्स अँड डाऊन्स आले असतील, तर असे काही आहेत? आता अप्स अँड डाऊन्स आहे बरं का, म्हणजे खूप सारे. मी ज्यावेळेस सुरू केलं होतं तिथं पहिली चॅलेंजेस हा होता की लोकांना विश्वास आला पाहिजे. पण म्हणजे मला असं वाटतं ना की मी कधी त्याच्यावरती फोकसच नाही ठेवलेला. मी इतका पॉझिटिव्ह माणूस आहे ना की मला असं वाटायचं की जे काय प्रॉब्लेम आला ना तो फार छोटा आहे. कारण ह्या जगामध्ये ना सगळ्यात मोठा लॉस आपला मृत्यू आहे. आपल्या मृत्यूपेक्षा वेगळं काहीच नाही. जे काही प्रॉब्लेम येतील त्याला सोल्युशन्स पण आहे. कारण ज्या युनिव्हर्समध्ये प्रॉब्लेम तयार होतं तिथं सोल्युशन्स पण तयार आहेच आहे, फक्त ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर मी कधी प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून नाही बघितलं, प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून बघितलं. आणि काय होतं माहिती आहे का, म्हणजे ज्यावेळेस आपण एका अशा खडतळ बॅकग्राऊंडमधून येतो ना, मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्या आईला 100-150 रुपये, जिना ज्यावेळेस काम सोडलं त्यावेळेस 150 रुपये हजेरी होती. 150 गुणिले कधी 5-5 दिवस काम राहायचं, 750 रुपये यायचे. त्याच्यात ती सगळं मॅनेज करायची. तर त्या परिस्थितीमधून ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस ती प्रॉब्लेमच वाटत नाही. म्हणजे समाज बोलतोय, पण हा एक आपल्याला सवय असते, कधी कधी चुकीच्या कमेंट येतात, कधी कधी आपण एवढं चांगलं काम करून लोक म्हणतात नाही राव हे फसवताय, त्यावेळेस थोडंसं वाईट वाटतं. पण ज्यावेळेस माणूस, मी सांगितलं ना, कर्म जर आपले चांगले असतील ना तर हा प्रॉब्लेम नाही मला कधी फेस करावा लागला. मध्ये काही आमच्यावरती गोष्टी पण बनवल्या, नाही हे चुकीचं बोलतात, रॉंग कमिटमेंट करतात. जसं मी सांगितलं ना, फ्रँचायझी ओनर जर तुमच्यापर्यंत येऊन प्रॉब्लेम सांगतोय आणि तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बोलताय, त्याच्यापेक्षा जो फ्रँचायझी ओनरला प्रॉब्लेम तो आमच्यापर्यंत या, आम्ही जर सॉल्व्ह नाही करून दिला तर मग तुम्ही दुसरीकडे जा. म्हणजे असा प्रॉब्लेम मला पण आलेला आहे, पण मी त्याच्याकडे कधी प्रॉब्लेम म्हणून बघितलेलं नाही. कारण स्वप्न मोठं आहे. आणि हे बघा, ज्यावेळेस मार्केटमध्ये रस्त्यावर एखादा ॲक्सिडेंट होतो तर गाडी चालवणं आपण नाही बंद करू शकत. त्याच्यामुळे मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तेच असतं की प्रॉब्लेमला प्रॉब्लेम नाही बघायचं, प्रॉब्लेम आला त्याला नक्कीच सोल्युशन आहे. आणि तुम्ही पण नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला तुमच्या सक्सेसनी काय शिकवलंय, की जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याला आपण ओव्हरकम. पण तरी पण तुम्ही आता सक्सेसमध्ये पण प्रॉब्लेमचंच नाव घेतलं. प्रॉब्लेम येतील त्याला ओव्हरकम करू. कारण मॅडम सक्सेस काहीच नाही शिकवत, जे शिकवतं ना ते प्रॉब्लेम शिकवतं. आयुष्यामध्ये ना, मला पण 2020च्या काळामध्ये ज्यावेळेस पैसे नव्हते ना खिशामध्ये, तर मित्र कसे असतात, कोण आपलं आहे कोण वाईट आहे ना, ते मला प्रॉब्लेमनी शिकवलं. बिझनेस पण मला प्रॉब्लेमनी शिकवला. त्याच्यानंतर मोठा बिझनेस कसा करायचा तो पण प्रॉब्लेमनी शिकवला. म्हणजे प्रॉब्लेमच आपल्याला शिकवतं, अडचणीच आपल्याला शिकवतात. चांगल्या गोष्टी ज्या आहे ना त्या तिथनंच मिळतात. आणि एका वाक्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो, तो म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन आफ्टर डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस तो प्रॉब्लेम आला याचा अर्थ काहीतरी मोठं होणार आहे.
आणि जर आपण प्रॉब्लेमला जर असं बघितलं ना, रडत बसलो, नाही यार प्रॉब्लेमच आहे, नाही यार होऊच नाही शकत, नाही यार हेच नाही होऊ शकत. मला आज पण जास्त सोशल मीडिया नाही वापर, मला आज एडिटिंग पण नाही येत, मला जमत पण नाही, तरी पण सोशल मीडियावरती चांगलं काम करतोय. मला माहिती आहे ना जो टॅलेंट माझा नाही. आणि मी आता माझ्या स्वतःला अशी डिसिप्लिन लावलेली की जिथं माझं कामाच्या रिप्लेसमेंट होऊ शकतं ना, मी तिथं माणूस टाकतोय. कारण मला माहिती आहे की मी जर आता जर स्पेंड नाही केला, पैसा खर्च नाही केला, तर येणाऱ्या काळामध्ये मी तिथंच अटकून राहील. कारण माझा टॅलेंट थिंकर नाही, माझा टॅलेंट प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणं आहे. मला 1,00,000 कुटुंबांना ग्रॅज्युएट गुळाचा चहा घराघरात पाठवायचं, म्हणजे माझ्या कंपनीचा टर्नओव्हर 20 करोडवरती जाईल, 30 करोडवरती जाईल. पण तुम्ही पण एक सामान्य कुटुंबातून आलेला होतात आणि आय थिंक घरचे एकुलता एक मुलगा होतात ना. तर आता मुलं हे घाबरतात की बाबा पुढे मागे काय झालं तर ते सगळं लोड कोण सांभाळणार. मग तुम्हाला असं नाही का डोक्यात आलं की काही आपल्या बिझनेसमध्ये लॉस वगैरे झाला तर ते सस्टेन करण्याची आपली कॅपॅसिटी आहे का, काय विचार केला होता? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप चांगला म्हणजे प्रश्न आहे, पण मी घरातनं घेताना काहीच नाही घेतलं ना. लॉस काय होणार आहे? समजा मी माझ्या दाजींकडनं 7,000 रुपये घेऊन क्लासची सुरुवात केली, क्लासमधून पैसा आला आणि मग मी बिझनेस उभा केला, बिझनेसमध्ये आज माझा लॉस झाला, काय घरीचा लॉस काय होणार आहे? आई वडील मजुरी करत होते, त्यांच्या काही एफडीज होत्या, असं काही होतं, काही त्यांचं सोनं नाणं मी गाण ठेवलेलं आहे किंवा त्यांचे काहीतरी शेअर्स होते ते मी यूज केलेले, असं काहीच नव्हतं ना, गमावण्यासारखं काहीच नव्हतं. मग हा प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का? मुलं लगेच शो ऑफ मध्ये जातात. जर मी माझ्या धंद्यामध्ये जर झाडू नाही मारू शकत ना, मला माझं स्वतःचा उद्योजक म्हणण्याचा अधिकार नाही. मी जर माझ्या धंद्यामध्ये कप नाही वॉश करू शकत ना, मला चहावाल्या म्हणण्याचा अधिकार नाही. मी आज तुम्ही म्हणले ना की तुमच्या दुकानामध्ये कप वॉश करून दाखव, मी दिवस नाही महिना 2 महिने कप वॉश करून दाखवल. का बरं माहिती आहे का? कारण मला माहिती आहे धंदा लगेच मोठा नाही करू शकत. आपला आधीच काय विषय झाला, आपण लगेच मॅकडॉनल्ड नाही बनवू शकत. तुम्ही जर पहिल्यांदाच जर मॅकडॉनल्ड बनवायला गेले तर तुम्ही फसले तर गुतणारच आहे ना. छोटं जा, स्टेप घ्या, त्याच्यात शिका आणि त्याच्यात 100% द्या. आज तुम्ही पॉडकास्ट घेताय किंवा तुम्ही कंटेंट बनवताय, ब्लॉग बनवताय, कामच आहे ते. जे आपले दादा एडिट करतोय त्याचं कामच आहे ते. म्हणजे काम कुठलं पण असून द्या, असं काही नाही की ते काम छोटं आहे. कामामध्ये काम करताना आज मी पॉडकास्ट देतोय ना, माझ्या डोक्यात माझ्या उद्योग समूहाबद्दल काही नाही, मी तर माझं 1000% देईल, मी तेच करत गेलो. काम छोटं असून द्या पण 1000% द्या, त्याला एवढं मोठं बनवा ना की लोकांनी विश्वास पण नाही ठेवला पाहिजे. आज चहाच्या माध्यमातून जर तुम्ही आमच्या राहत्यासारख्या ठिकाणी जर आले ना, मग तुम्हाला कळेल की तिथं रिसोर्सेसच नाही. पुण्यातनं ब्रँड बनवणं खूप इझी आहे, पण राहत्यासारख्या ठिकाणावरून ब्रँड मी बनवलेला आहे, राहत्यासारख्या ठिकाणावरून ऑपरेशन्स हँडल करतोय, तिथं टीम बसवलेली. एक एडिटर सापडता ना की न येऊन जाते. म्हणजे एक ग्राफिक डिझायनर बसवता आम्हाला म्हणजे थकून गेलो, भेटतच नाही आम्हाला. अशा ठिकाणावरून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, पण केलेलं कशात नाही, छोट्यातनं केलंय. मग हा प्रॉब्लेम ज्याला येऊ शकतो ना, ज्याला ही भीती वाटते ना, भाऊ छोटं स्टार्ट कर पहिल्यांदी. लगेच धीरूभाई अंबानीचा विचार नको करू किंवा लगेच रिलायन्सचा एम्पायरचा विचार नको करू. आधी छोटं स्टार्ट करा, पण ते स्टार्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये 1000% द्या. प्रॉब्लेम शेट लोकांचा आहे ना. 10 लाखाचं मस्तपैकी घरच्यांकडनं कर्ज काढून घ्यायचे, आईचं सोनानं गाण ठेवायचं, शेती असेल तर तिच्यावरती कर्ज काढायचं, दुकान टाकायचं. 10 लाख टाकले, बरं 10 लाख टाकले, हा ओपनिंग पण लय तगडी करतो. मग ओपनिंग तगडी करतो, त्याला दुकानाचा झाडू मारायलाच वाटल, कप धुवायलाच वाटल. मग काय करतो, हा शेट सारखा येणार आणि बसणार, हा आले पाहिजे कस्टमर. हा कस्टमरच्या दारात पण नाही जाणार. आम्ही कस्टमर नव्हते ना, आम्ही घराघरात जाऊन चहा विकलेले लोकांना. जो सर आम्ही असा ऑनलाईन चहा आणलेला आहे, आमचा चहा करा, ऑर्डर करा, 20 मिनिटात नाही आला तुम्हाला फ्री चहा देऊ, असं करू ते करू. का बरं करावं लागलं? कारण ऑप्शन नाही ना इथं, आणि फार पैसे घेऊन नाही आलो, ॲडजस्टमेंटमधून आलोय. म्हणून जे धंद्यात येतात ना, जी भीती त्या लोकांना असते की ज्यांनी धंद्यातच काहीतरी चुकीच्या गोष्टीने पैसे लावलेले आणि ज्यांना धंद्यावरती विश्वास नाही. विश्वासाचं तर बघा, धंदा प्लस मायनस होऊ शकतो, पण तुम्ही परिस्थिती नसताना मोठा धंदा नका सुरू करू. छोटा करा, त्याच्यात 1000% तुमची एनर्जी टाका, एफर्ट टाका, तो धंदा ऑटोमॅटिकली मोठा होईल. आणि मग भीती नाही राहणार तुम्हाला. आणि गमवले जरी तरी, आज समजा मी माझं जे एम्पायर आहे ते जर गमवलं तर माझ्या घरच्यांचा काय लॉस होईल? काहीच नाही होणार. असं नाही की मला काही जमीन विकावं लागली, काही माझ्यावरती कर्जबाजारी झालोय मी, नाही तर काहीतरी घरच्यांचे पैसे वापरलेले, असं काहीच नाही. त्याच्यामुळं ते टेन्शन नाही राहत. तुम्ही छोट्यातनं स्टार्ट करा, जास्त मेहनत करा, ऑटोमॅटिकली मोठा बिझनेस, आणि नंतर फार पैसा येतो. तुम्ही नीट विचार करा, तुमच्या पण आयुष्यात तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल की ज्यावेळेस आहे ना, आपण एक छोटं घेऊ, ज्यावेळेस तुमच्या बँके अकाउंटमध्ये पैसे नसतं ना, त्यावेळेस तुम्हाला 1 रुपयाचा कोणी लोन देत नाही. पण ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडले राहतात तेव्हा तुम्हाला लोनचे ऑफर येतात. तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्हाला क्रेडिट कार्डची खरी गरज राहते ना, तेव्हा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नाही राहत. पण जेव्हा खरी गरज नाही राहत ना, तेव्हा तुम्हाला येऊन विचारतात लोक. ज्यावेळेस आज मी एखाद्या दुकानामध्ये जातो ना, तिथं आज माझ्याकडे पैसे मी पे करू शकतो, पण तिथं जे दुकानदार असतात ते म्हणतात काही नाही, नंतर दिले तरी चालत.
परिस्थिती डायरेक्ट वेगवेगळं आहे, उलट आहे सगळं. त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी जे काम करतोय ना त्याला मी लाजलो नाही पाहिजे. पोरांना लाजा वाटते वाज. मला काय वाटतं, जर मी त्यावेळेस म्हणायचो, माझे आई मला म्हणायची अरे सगळे हसू राहिले तुला, त्याच्यानंतर पाहुणे रावळे नाव ठेवताय, मित्र माझ्या हसताय, पण मी माझ्या आईला तेच म्हणायचो, जर कप धुवून जर माझ्या म्हणजे तुला मी जर 4 व्हीलरमध्ये ड्रायव्हर ठेवून जर हिंडू शकन ना तर मी ते करल, मला नाही प्रॉब्लेम आहे. बाकीच्या समाजाला काय वाटेल. आणि लाज वाटायचा काय प्रश्न आहे, तो काम आहे. समजा हॉस्पिटलमध्ये जर एखादा प्रॉब्लेम आला, जे पाहुणे रावळे हसत होते ते मला 5 लाख रुपये देईन का? आज जर मला एक 50 लाख म्हणजे कधी येऊ नये माझ्या आयुष्यात, पण मला आज 50 लाखाची जरी गरज पडली ना, मी फक्त अर्ध्या तासामध्ये 50 लाख अवेलेबल करू शकतो. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. पण जे हसत होते ते देऊ शकत होते का मला त्यावेळेस? ते 5 रुपये पण नाही देणार. मग त्यांचा का विचार करायचा आपण? त्याच्यामुळे मी तो कधी विचारच नाही केला. धंदा जो काय असेल, छोटा असू मोठा असू, आणि जर आपले चहा विकून 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 BMW येणार असेल तर काय वाईट आहे? आणि आलोय ना मी तिथे, घेऊ शकतो मी आज पण BMW. आता जसं की आपण म्हटलं, लोकांचं बिहेवियर नंतर चेंज होतं. म्हणजे जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा ते पूर्ण वेगळे असतात आणि काहीतरी पोझिशनला पोहोचल्यानंतर पूर्ण वेगळे असतात. मग तुमच्या लाईफमध्ये असे काय अनुभव आहेत का? किंवा आता त्या रिलेटिव्हचं नेचर कसं असतं? नाही, कसं असतं माहिती आहे का, म्हणजे मला आठवतं की आमच्या काही रिलेटिव्हजनी माझ्या आईनी आहेर कमी केलेला आहे, पैसे नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या आईला कधी कधी साडी पण नाही दिली गेलेली, ज्यावेळेस तिला खूप जास्त गरज होती. आता तर काही गरज नाही, पण माझी आई मला काय सांगते ना की मागचं काही नाही काढायचं आपण, म्हणजे विसरून जायचं नाही का. आणि काय राहतं ना, ती माझ्या आईनेच मला खूप जास्त ट्रेन केलं जपानसारखं वापरायचं. तिला जपानचं माहीत नाही, पण जपानवाले लोक करतात की निगेटिव्ह गोष्टींवर विचार नाही करायचा, जे झालं ते झालं, इथून पुढं काय. आणि मी तेच करत गेलो. म्हणजे असं खूप ठिकाणी झालेलं आहे की बँकेचंच एक्झाम्पल सांगतो ना, आज माझ्या म्हणजे सगळ्या बँकेमध्ये पैसे आहे, मला ऑफर पण सगळ्या बँकेमध्ये आहे. मला 50,000ची गरज होती, क्लास चांगला टाकायचं होतं, मला कोणी लोन नाही दिलं. हा फरक आहे, खूप जास्त आहे. पण मी त्या गोष्टींवरती जास्त बिलीव्ह नाही करत की झालंय, आज झालं तर झालं, काय झालं, आज मी कुठं पूर्ण वर्ल्डमध्ये नंबर 1ला, अजून तर मला खूप काही करायचं आहे. त्याच्यामुळे मी लगेच त्या गोष्टीमध्ये नाही पडत आहे अजून, आणि भविष्यात पण नाही पडणार आहे. जे झालं ते झालं, पण लोकांनी खूप जास्त त्रास दिलेला आहे. आणि मला असं वाटतं ना, जो मान सन्मान आहे ना, तो तुमच्या स्वभावाला कधीच नसतो. तो तुमच्या अचिव्हमेंटला, तुमच्या पैशाला, त्यालाच मान सन्मान आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच इज्जत भेटते ना. नाही तर मग प्रत्येक गरीब लोक तर खूप दयाळू असतात. तुम्ही कुठल्या गरीबाच्या घरी गेला, तुम्हाला चहा नाही पाजला जात. श्रीमंताच्या घरी कधी कधी चहा पण नाही बनत, आपल्याला इज्जत पण दिली नाही, जाय बघू असं म्हटलं जातं. पण इथं आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात. का बरं? कारण गरीब लोक खूप चांगले असतात, चांगले म्हणजे स्वभावाने, पण नाही ना ते मोठे होत. म्हणून पैसा कमवला पाहिजे, अचिव्हमेंट केली पाहिजे. आणि जिथं तुम्हाला म्हणजे थोडक्यात छेडलेलं आहे ना, ज्या पॉईंटवर ना मला छेडलं होतं की यार माझ्या घरच्यांकडे, माझ्या वडिलांना आज पण बाईक येत नाही, पण आज आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी गाडी माझ्याकडे. आणि माझ्या घरचे जातात तर मला कधी कधी टाईम नसतो, तर ड्रायव्हर जातो. ह्याच्यापेक्षा काय मोठी अचिव्हमेंट असू शकते? ज्या ठिकाणी माझ्या आईवडील माझ्या प्रीमियम गाडीमध्ये ड्रायव्हरला घेऊन जातात, तिथं मी काय करू शकतो ह्याच्यापेक्षा? ज्यांनी कधी स्वप्न पण नाही बघितलेलं, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलेलं आहे, तिथं जर मी आज ही अचिव्हमेंट घेऊन फिरत असेल तर ती मोठी गोष्ट आहे. आणि तो त्रास झालेला आहे, पण त्याला मी स्किप करतो, एवढं काही सिरियसली घेत नाही, कारण भविष्यात पण अजून फार मोठं व्हायचं आहे ना. तुम्ही चहाचं नाव ग्रॅज्युएट हेच का ठरवलं? आता ग्रॅज्युएट नावामागं खूप मोठी स्टोरी आहे. ज्यावेळेस मी विचार केला की चहाचा बिझनेस सुरू करायचा, त्यावेळेस मी पुण्याला येत होतो. आणि पुण्याला येत असताना एका ट्रेनमध्ये मी बसलेलो होतो. लोकल ट्रेन होती, त्या लोकल म्हणजे आपली साधं तिकीटमध्ये, जनरल डब्यामध्ये बसलेलो होतो. आणि तिथं मी बघितलं की काही लोक वरती जिथं बॅग ठेवतात बघा, तिथं बसलेले होते. काही जण सीटवरती बसले होते, काही जण खाली बसलेले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक होते, काही एज्युकेटेड पण होते, काही म्हातारे होते, काही म्हणजे छोटे मुलं होते, काही बायका होतात. तर त्यावेळेस मला असं रिअलाइज झालं की यार ह्या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट काय. समजा घरी गेले, एखाद्या ग्रामीण भागामध्ये गेले, तर तिथले लोक काय म्हणतात, अरे ती पोरगी ग्रॅज्युएट आहे बरं का, एज्युकेटेड नाही सॉरी, तर ते ग्रॅज्युएट म्हणतात. ग्रॅज्युएट का बरं म्हणतात? शिक्षण झालं म्हणजे ग्रॅज्युएट आहे. आणि तुम्ही म्हाताऱ्या माणसाला पण ग्रॅज्युएट हा शब्द सांगा, त्याला माहिती आहे. म्हणलं यार माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि ड्रीम तेच होतं की भाई, ज्यावेळेस मी गेलो ना इंटरव्ह्यूला बऱ्याच ठिकाणी, मला म्हणले तुझ्याकडं एक्सपिरियन्स लेटर काय? आज तुम्ही आमच्या कंपनीमध्ये येऊन बघा, तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन बघा, आमच्याकडं एक्सपिरियन्सवाले लोक नाही राहत, टॅलेंटेड लोक राहतात. आम्ही कधीच आमच्या कुठला पण इंटरव्ह्यू घेताना आम्ही विचारत नाही भाऊ तुझी डिग्री काय.
आमचा 12वी पासवाला पण आमचे सेल्स करू शकतो, 12वी पासवाला पण ऑपरेशनचा हेड बनू शकतो. असं आमचं काही कंडिशन्स नाही. तू आत्ता प्रेझेंटमध्ये काय करू शकतो आणि तुझं काय टॅलेंट आहे ना ते सांग फक्त, आम्ही त्याच्यावरती सगळं आम्ही फायनल करतो. मग त्यावेळेस मी ते ठरवलं की आता ग्रॅज्युएट झालो ना, ग्रॅज्युएट चहा चालू करायचा आणि आपल्या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट नाही घेतले तरी चालत, पण जे लोक येतील ना त्यांना ग्रॅज्युएट चहा पाजायचा आणि ह्या विजननी आणि व्यवसायामध्ये आणायचं. या विजननी ग्रॅज्युएट नाव ठेवलं. मग एकेकाळी तुम्ही क्लासेस पण घेत होता, मग तुम्हाला असं नाही वाटलं का की क्लासेसमधून पण आपण पुढे जाऊन म्हणजे बिझनेस मोठा रन करू शकतो, तर पूर्ण फील्ड चेंज करूनच यात का उतरलं? आता क्लासेस आहे ना, खरं म्हणजे हा मलमपट्टी करण्यासाठी सुरू केला होता, कारण घरी पैसे नव्हते ना. मग 7,000मध्ये तेवढाच एक बिझनेस चालू होऊ शकत होता, कारण पुस्तकं 1,000-2,000 रुपयाला ऑलरेडी होते माझ्याकडं, नॉलेज पण होतं, फिजिक्स शिकू शकत होतो आणि बाकी बोर्ड वगैरे घेतला, कमी पैशामध्ये सुरू झाला. हा नंतर क्लास मोठा करण्याचा पण डिसिजन आला होता, पण एक क्षण असा आला की तिथं रिअलाईज झालं की यार तेवढं पण मोठं नाही जाऊ शकत नाही का आपण क्लासेसमध्ये, आणि क्लासेसमध्ये ऑलरेडी लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. मग का बरं आपण क्लासेसमध्ये जायचं? चहामध्ये ऑलरेडी लोक कमी आहे. दुसरी गोष्ट, मी बऱ्याच जणांना जोडू नसतो शकलो ना मॅडम. प्रॉब्लेम तो पण एक होता, कारण नेटवर्किंगमध्ये आलो तर स्वप्न बघितलं की आपण तर मोठे होऊ, पण आपल्यासोबत लोकांना पण आपण मोठे करू. पण इथं तसं नाही ना. इथं तुम्ही आपल्या क्लासेसमध्ये मी काय केलं असतं, लोकांना जॉबच दिला असतं, व्यावसायिक नसतं बनवलं ना. आता व्यावसायिक बनवलं, त्याच्या माध्यमातून जॉब क्रिएटर बनतोय, ते चांगलं आहे. आणि माझं म्हणजे सिम्पल ड्रीम काय माहिती आहे का, लोकांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे. असं काही नाही की तुम्ही माझीच फ्रँचायझी घ्या, कुठली फ्रँचायझी घ्या, कुठलं काहीतरी सुरू करा, पण व्यवसाय करा. कारण येणाऱ्या काळामध्ये पैसा लई लागणार आहे. 2010मध्ये एक कुटुंब चांगल्या रीतीने चालण्यासाठी 10,000 रुपये इनफ होते. आज 1,00,000 रुपये लागतात. पुढच्या 20 वर्षात 25 वर्षामध्ये 1,00,000 रुपये पण कमी पडणार आहे. तुम्ही बघा, स्क्रॅच कार्डने रिचार्ज केलेला असेल 30 रुपयाचा, आपण घरात ओव्हरऑल रिचार्ज करायचो. आज तुमच्या घरामध्ये तुम्ही रिचार्ज किती टाकता? 3,000 ते 4,000 रुपयाचा रिचार्ज टाकता. जो 30 रुपयाचा रिचार्ज 3,000 रुपयाला झाला. जे सोनं 10-20 हजार रुपये तोळा होतं, ते तोळा 1,20,000 1,30,000 रुपये पोचलं. येणाऱ्या काळात पैसा लागणार आहे. आज ज्या गाड्या आपण वापरतोय त्या गाड्यांमध्ये म्हणजे आपण आज रोडवरती वापरतोय, येणाऱ्या काळात उडणाऱ्या गाड्या येणार आहे, त्यावेळेस पैसा लागणार आहे. आज तर ते टेस्लाच्या आलेल्या पण आहे ड्रायव्हरलेस कार, म्हणजे ह्या गोष्टी. त्याच्यानंतर आज जपाननी काही ट्रायल पण केलं. आज आपण म्हणजे सलूनला जातोय नाही का, हेअर वगैरे कट करायला. येणाऱ्या काळात तसं नाही होणार आहे. येणाऱ्या काळात सिस्टीम असणार आहे फक्त, की तुम्ही टाका कसा हेअर कट पाहिजे, तुम्हाला सॅम्पल येणार, तुमचं डोकं टाका, कट होणार केस. हॉस्पिटलायझेशन पण येणार आहे, डॉक्टर, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी होणार आहे. त्याच्यामुळे पैसा लागणार तुमच्याकडं. आणि जर पैसा नसला तर गरीब म्हणून मारावं लागणार आहे. आणि जर गरीब म्हणून मारायला तयार असेल तर नका करू व्यवसाय. पण जर चांगला पैसा कमवायचा असेल आणि चांगले स्वप्न कंप्लीट करायचे असेल तर व्यवसायामध्ये आलं पाहिजे, हे विजन आहे. आणि ते माझं चहाच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि पैसा ज्यावेळेस असतो ना, त्यावेळेस माणूस कधी घाबरत नाही, आणि घाबरत नाही ना म्हणून आणखी मोठा होतो. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने पैसा कमवावा आणि ती आनंद घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस गरिबीतनं माणूस मोठा होतो ना, बघा तुम्ही ज्यावेळेस स्कूटी वापरतात किंवा बाईक वापरतात, त्यावेळेस काय होतं ना, थंडीमध्ये हात गारडतात, आपण हँडग्लोव्ज वापरतो. पण काही काहींची हँडग्लोव्ज घ्यायची परिस्थिती नव्हती, ज्याच्यामध्ये मी पण होतो. नसती परिस्थिती. ज्यावेळेस ते हात गारटलेले असतात ना, तेव्हा कारमध्ये आपण हीटर लावतो ना, त्यावेळेस ते रिअलाइज होतं की कारचा एक्सपिरियन्स काय. म्हणजे आज पण थंडीच्या दिवसात ज्यावेळेस आपण शॉर्ट घालून फिरू शकतो ना, त्या फक्त कारमध्ये फिरू शकतो. आणि तिचा जो आनंद मिळतो ना, तो आपल्यासारख्या गरीब माणसांनाच भेटू शकतो, किंवा माझ्यासारख्या परिस्थितीमधून येणाऱ्या लोकांनाच भेटू शकतो. आता रिसेंटली आपलं एक सनी म्हणून एक आशियन ऑलिम्पिक्समध्ये खूप त्यांनी गोल्ड व्हिडिओ पण बनवला त्याच्यावरती. तो मुलगा बघा साधारण झोपडीतनं आलेला आहे. म्हणजे जर तो मुलगा पोहोचू शकतो, त्यांनी कारण नाही दिले ना. कारण खूप आहे देण्यासारखे, न करण्यासाठी कारण खूप आहे, पण माझ्याकडे कारणच नव्हते. करायचं आहे आपल्याला आता, आणि प्रत्येक घरात व्यावसायिक बनवायचं, तेच उद्दिष्ट आहे. लोक मला नाव ठेवू, लोक मला शिव्या देऊ, लोक मला ह्याच्यात स्वार्थ समजू, काय समजायचं ते समजून द्या. पण येणाऱ्या पुढच्या 10-20 वर्षामध्ये आपण प्रत्येक घरातून व्यावसायिक बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण हे मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं. ज्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे माझ्या आयडियल फर्स्ट पर्सन आहे, बिल गेटच्या आधी मी त्यांना फॉलो करत आलो. म्हणजे त्या पर्सननं ज्यावेळेस बघितलं, आणि मी BSc सेकंड इयरला होतो, तर तिथं मला म्हणजे त्यावेळेस त्यांचे म्हणजे डेथ झाली ना, तर मला कळालं. आमचं कॉलेजला सुट्टी होती, आम्ही बसनी आलो, नंतर आम्ही सगळे बसलो. त्यावेळेस ती मला काय म्हटली, म्हणजे निलेश तुझं हे स्वप्न आहे ना की त्यांना भेटायचं होतं, ठीक आहे त्यांचं स्वप्न, आता तू ते तर पूर्ण नाही करू शकत, पण तू एक काम करू शकतो की त्यांचं जे ड्रीम होतं की भारत आर्थिक महासत्ता बनला पाहिजे. भारत आर्थिक महासत्ता कसा बनल की व्यावसायिक बनले पाहिजे. मग तू असं काम कर ना की तुझ्या माध्यमातून खूप सारे व्यावसायिक बनले पाहिजे. मग मी त्यावेळेस विचार केला की भारत जर आर्थिक महासत्ता बनवायचा तर प्रत्येक घरातून व्यावसायिक बनला पाहिजे. आर्थिक महासत्ता म्हणजे मुकेश अंबानींची आज प्रॉपर्टी समजा 5 लाख करोड रुपये, तर त्यांची 10 लाख करोड होऊन भारत आर्थिक
आर्थिक महासत्ताने बनणार. मुकेश अंबानीचा विषय सोडून द्या, पण सर्वसामान्य कुटुंबांचा एक आर्थिक परिस्थिती म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या बेसिक नीड्स आहेत त्या कंप्लीट करू शकतात. एवढा पैसा जर त्यांच्याकडे आला म्हणजे भारत आर्थिक महासत्ता बनला, आणि तो 100% येईल व्यवसायामधून. म्हणून ज्यावेळेस प्रत्येक घरातनं व्यावसायिक बनल त्यावेळेस माझं जर ड्रीम कंप्लीट होईलच घर उद्योजकचं, पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं पण होईल. आणि तीच माझी श्रद्धांजली त्यांना, म्हणून मी त्यावेळेस तो विचार केला होता. आणि आज म्हणजे जे मॅनिफेस्ट केलं होतं आज ते माझ्या माध्यमातून चालू आहे. आत्ताशी 1400 लोकांना पर्यंत पोहोचलोय. काही असे बिझनेस आहे की जे माझे ब्रँड नाही घेत, पण असे 2-3 हजार लोकांना गाईड करतोय. असं येणाऱ्या काळात खूप मोठं व्हिजन घेऊन काम करणार आहे मी. असं आहे. आज तुमचे फ्रँचायझी घेणारे जे लोक आहेत ते काय साधारण एज ग्रुपमधले? म्हणजे तसं आपण जर कॅटेगरी केलं तर आमच्याकडं एक 20 ते 25 मधले पण आहे, 25 ते 30 मधले पण आहे, 30 ते 40 मधले पण आहे, 40 ते 50 मधले पण आहे, 50 पर्यंतच आहे, 50+ आहे, 50+ पण 2-1 आहे आजोबा. ते खूप, आणि धंदा पण खूप घेत आहे, लाख रुपये महिना पण कमावत आहे. तर आता एखाद्याला जर का व्यवसाय करायचा आहे, चहाचाच व्यवसाय करायचा आहे, तर तो डायरेक्टली पण टपरी वगैरे टाकू शकतो. मग त्याने फ्रँचायझीच का घ्यावी? टपरी टाकू शकतो, पण मी सांगितलं ना तुम्हाला तो टिकणार किती आहे. फ्रँचायझी घेतल्याचा बेनिफिट काय, त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. त्याला पहिली गोष्ट ब्रँड नेम मिळणार आहे जे की मार्केटमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. आणि ब्रँड मॅडम 1 महिन्याने किंवा 6 महिन्याने किंवा वर्षभराने बनत. ब्रँड सालो मेहनत करून बनत असतो. जो की समजा आमचं एक्झाम्पल घेतलं तर मागच्या 7 वर्षापासून मार्केटमध्ये ग्रॅज्युएटच्या आज बऱ्यापैकी प्रत्येक घराघरामध्ये जातोय, प्रत्येक घराघरामध्ये ओळखितो ग्रॅज्युएटच्या आज. मग तो एक विषय. दुसरा विषय असा की त्याला माइंडसेट भेटणार आहे, भाई बिझनेस कसा करायचा, काय करायचा, त्याला स्वप्न दाखवली जाणार आहे आमच्याकडं, तो एक विषय होणार आहे. आणि तिसरी गोष्ट मार्केटमध्ये त्याला टेस्ट भेटणार आहे, जे की आम्ही प्रूव्ह केलेली. रोज आज 3 लाख लोक चहा पित आहेत, तर ती प्रूव्ह झाली ना टेस्ट आमची, तर ती टेस्ट त्याला भेटणार आहे. असं काही नाही तो स्वतःचा नाही करू शकत, तो 10-20 हजारात स्वतःचं पण करू शकतो. पण तो जर टिकणार असेल तर, त्याला जर पेशन्स असेल तर तो करू शकतो. उद्या जर समजा त्याच्याकडे व्हिजन नाही, तो मोटिवेट झाला आणि चहाचं दुकान टाकलं, संपून जाईल ना, तो परत व्यवसायात पण नाही येणार आहे. त्याच्यापेक्षा फ्रँचायझी घ्या, आणि अफोर्डेबल कॉस्ट आहे ना, 50,000 रुपीज. आता मला तुम्ही सांगा, जर नॉर्मल तुम्हाला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्याचा रिसर्चला तुमचे 50,000 ते लाख रुपये खर्च नाही होणार. तुम्हाला प्रोडक्ट आणणं आहे, विचार करा ना, तुम्ही ब्रँड नेम बनवायचे, ग्राफिक डिझायनर किती पैसे घेतात? 15-20 हजार रुपये तेच घ्यात. एखादं नावचा लोगो बनवायचा, हे बनवायचं, ते त्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्याच फ्रँचायझी फीजमध्ये भेटणार आहे. त्याला ड्रेस कसा वापरायचा, ड्रेस कसे वापरायचे, टेस्ट कोणती ठेवायची, मार्केटिंग कशी करायची, या सगळ्याचं नॉलेज फ्रीमध्ये भेटतंय ना. तर त्याच्यातनं पण होऊ शकतं, आणि तो स्वतःचं पण करू शकतो, स्वतः पण तो चांगले पैसे कमवू शकतो. असं काही नाही आहे की फ्रँचायझीच घ्यावं लागते, पण तो टिकत नाही, कारण त्याचा माइंडसेट नसतो. आणि बिझनेसमध्ये जर असे 2-3 फटके बसले ना, तो म्हणतो सॉरी, मी जर म्हणलो असेल BMW तर माझं काम चुकून माझ्याकडनं शब्द आले, मी त्याची जाहीर माफी मागतो आणि बाहेर पडतो, मला नाही करायचा धंदा. त्याच्यानंतर तो जॉबमध्ये इतका बिझी होतो ना, नंतर त्याचे पोरं मोठे होतं, त्याला कळत पण नाही. म्हणून तो लोक मागं राहतात ना. किती लोकांनी ट्राय केलेला आहे. आता तुमच्या ब्रँडबद्दल तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत? आता बघा, माझं म्हणजे असं सांगू नाही शकत बरं का आपण मी कुठं पोचल, काय पोचल, पण ड्रीम तर तेच आहे की प्रत्येक घरामध्ये मला ग्रॅज्युएट चहा घेऊन जायचं आहे, प्रत्येक घरामध्ये इन्स्पिरेशन घेऊन जायचं आहे की निलेश जाधव सारखा पर्सन करू शकतो तर आम्ही पण करू शकतो. पण मी जास्त काही त्याच्यावरती बिलीव्ह नाही करत, कारण आहे ना त्यावेळेसच्या मोठ्या गोष्टीला छोट्या वाटत असतात. जर मी आज तुम्हाला 40,000 दुकानांचं बोलून गेलो ना, कदाचित माझ्या 60,000 होईल. नंतरच्या पॉडकास्टमध्ये आपण तुमचे पण 5, 10, 20 मिलियन फॉलोअर्स राहतील, त्यावेळेस आपण एखादा पॉडकास्ट करत राहू, आणि त्यावेळेस असं वाटणार आहे यार तुम्ही तर 40,000च बोलून गेलते, आज तर 60-70 हजार फ्रँचायझी. म्हणजे मला काय वाटतं माहिती का, ज्या प्रेझेंट गोष्टीमध्ये ना आपण 100% दिलं पाहिजे, 100 नाही 1000% दिलं पाहिजे. मी जर आत्ता पॉडकास्ट शूट करतोय ना, माझी सगळी एनर्जी मी पॉडकास्टवरती लावली पाहिजे. मी जर चहा विकतोय ना, सिद्धतमध्ये विकला पाहिजे. समजा आपलं हे जे कॅमेरामॅन आहे किंवा जे एडिटिंग करताय, यांनी सुद्धा यांची एनर्जी 100%. कामच आहे, कुठलंही कामच आहे. फक्त असं की आपण स्पेसिफिक गोल घेऊन नाही जाऊ शकत. आज जर मला मर्सिडीजमध्ये फिरणं जर माझ्यासाठी त्यावेळेस एकदम भारी होतं, आज मी फिरू शकतो तर ते छोटं वाटतं ना. त्याच्यामुळं गोल असं काही नाही आहे. गोल हेच आहे की मी जे करत राहील ना, चहा विकत राहील तर मी 1000% तिथं देत राहील. म्हणजे मराठी लोकांना, आणि मराठी लोक ज्यावेळेस येतील ना मॅडम, आता बघा तुम्ही तर महाराजांचा हे ठेवलेलं आहे बरोबर ना. महाराज आपल्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहे, आणि महाराजांनी जे व्यवसायाचे धडे आपल्याला दिले ते खूप मोठे. कदाचित जर महाराजांनी जो व्यवसाय केला आपण त्याचं 1% जरी फॉलो केलं तरी मराठी माणसं व्यवसायात होऊ शकतात. मराठी म्हणजे मराठी नाही, आपले जे हिंदू लोक आहे सगळे ते आज पेटलेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये. कोणी पण माझ्या स्ट्रीममध्ये सगळ्या कास्टचे लोक काम करताय. सगळ्या कास्टचं व्हिजन तेच आहे की अरे आता व्यवसायामध्ये बीट करायचं लोकांना आपल्याला. आणि हेच मारवाडी, सिंधी, पंजाबी हेच लोक बिझनेस नाही करू शकत, आपण पण करू शकतो, हे प्रूव्ह केलेलं आहे.
आता जी तरुण मुलं जास्त करून तर आता तरुणच याच्यामध्ये पुढे येत आहेत, तर ज्यांना ह्या चहाच्या व्यवसायात उतरायचं आहे त्यांना काय मेसेज द्याल? मी त्यांना म्हणजे मेसेज हा देईल की कुठलंच काम छोटं नसतं किंवा कुठलंच काम मोठं नसतं. जे काम करशाल त्याच्यामध्ये सिद्धतनी करा, 1000% द्या. लोकांशी बोलताय, ग्राहकांशी बोलताय, सिद्धतमध्ये बोला, तो तुमचा चहाचा व्यवसाय मोठा होऊन जाईल. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं चांगलं मार्गदर्शन आपल्या ऑडियन्सला दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही पण चांगलं काम करताय, म्हणजे एफर्ट्स टाकताय की लोकांपर्यंत, ऑडियन्सपर्यंत तुमचा हा जो संदेश आहे किंवा जे काही बिझनेस पर्सनच्या गोष्टी, कारण एका पॉडकास्टमधनं त्या माणसाची जर्नी कळते आणि त्या जर्नीतनं आपण एक व्यवसाय पण बनू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी करतात. तुमचे पण थँक्यू आणि ऑडियन्सचे पण थँक्यू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा पाहायला आवडेल तेही नक्की सांगा. धन्यवाद.